2023 मध्ये कित्येक शेतकरी करोडपती झाले. त्यांनी जो विचार केला ना, एका एकरामध्ये आपल्याकडे 40 ते 50 टनापासून 100 टनापर्यंत टोमॅटो घेण्याचं शकतो एका एकरामध्ये. पण शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते आपण कसं कव्हर करू शकतो किंवा नुकसान कसं कमी होऊ शकतं हेच आपण आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. 2023 मध्ये कित्येक शेतकरी करोडपती झाले. 2024 मध्ये देखील सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये टोमॅटोला चांगले बाजारभाव होते. 500 रुपये, 600 रुपये कॅरेट विकले आणि तिथे देखील शेतकरी करोडपती झाले. 2025 मध्ये देखील मे महिन्यात, जून महिन्यात चांगले बाजारभाव होते. तिथे देखील शेतकऱ्यांना खूप सारा नफा झालाय. पण काही वेळ अशी येते की टोमॅटोला बाजारभाव राहत नाही, टोमॅटो खुडता देखील येत नाही, शेतकरी फेकून देतो. 2 रुपये, 3 रुपये किलो देखील बाजारभाव होतो आणि शेतकऱ्याचं खूप सारं नुकसान होतं. पण शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते आपण कसं कव्हर करू शकतो किंवा नुकसान कसं कमी होऊ शकतं हेच आपण आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. फील्ड पॉडकास्ट आहे, याच्यामध्ये टोमॅटो कोणते शेतकरी लावू शकता किंवा टोमॅटोचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कशी आपण कमी करू शकतो या विषयी बघणार आहोत. आपल्यासोबत जे गेस्ट आहे गणेश नाजरेकर, जे फ्रूटवारा बागायतदारचे फाउंडर आहे. मागील 10 वर्षापासून ते भाजीपाला पिकामध्ये कन्सल्टन्सी देतात. त्याच्यामुळे त्यांना भाजीपाला पिकाचा, टोमॅटोचा चांगला दांडगा अनुभव आहे. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲग्रीवाला मराठीवरती. धन्यवाद. मी तुम्हाला कॉल केला, मी कंटिन्यू फिरत असता, प्लॉटवरती व्हिजिट देत असता. टोमॅटोमध्ये देखील तुमचं चांगलं काम आहे आणि टोमॅटोची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? म्हणजे टोमॅटो कोणत्या शेतकऱ्यांनी लागवड केली गेली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? टोमॅटो लागवड करण्यासाठी सर्व शेतकरी करू शकतात, ज्याला लागवड करायची त्यांनी. पण त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या कोणतंही भाजीपाला पीक असेल, आज अशी परिस्थिती आहे की सर्वात महत्वाचं आहे मार्केटिंग कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट ही सगळ्यांसाठी तिथल्या हवामानानुसार, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळी येऊ शकते आणि त्याच्यात ते कमी अधिक करू शकतात. पण मार्केटिंग कॉस्ट ही तुमच्या हातात नाही. म्हणजे आज टोमॅटो पिकवायचा असेल, टोमॅटोच्या बाबतीत आपण बोलतो, टोमॅटोची लँड प्रिपरेशन कॉस्ट आहे, न्यूट्रिशन कॉस्ट आहे, परत त्याच्यात प्रोटेक्शन कॉस्ट आहे, म्हणजे ते रोग आणि कीड नियंत्रणासाठी, आणि त्याच्यासोबत लेबर कॉस्ट आहे जे तुम्ही हे करण्यासाठी. ही कॉस्ट तुमच्याकडे कमी जास्त करण्यासाठी जे स्किल आहे ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे रोग येण्या अगोदर तुम्ही ओळखली परिस्थिती, रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जर तुम्ही पर्याय निवडले तर तुमची कॉस्ट कमी होईल. किडीच्या बाबतीत त्याच आहे, न्यूट्रिशनच्या बाबतीत त्याच आहे की तुम्ही सॉइल टेस्टिंग करा, पिकाची स्टेज ओळखा आणि त्याच्यानुसार तुम्ही न्यूट्रिशन द्या, तर तुमची कॉस्ट तिथे कमी होऊ शकते किंवा योग्य कॉस्ट मध्ये तुम्ही आणू शकता. परंतु मार्केटिंग कॉस्ट ही अशी कॉस्ट आहे की तुमच्या हातात राहत नाही. तुम्हाला टोमॅटो तोडल्यानंतर जो मार्केटमध्ये नेऊन विक्रीपर्यंत जी कॉस्ट लागणार आहे आणि याच्यावरती कधी शेतकरी विचार करत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, नाशिक सारखा भाग आहे किंवा नारायणगाव, जुन्नर सारखा टोमॅटो उत्पादक भाग आहे किंवा आमचा सातारा जिल्ह्याचा भाग, हे सगळ्यांचे हंगाम वेगवेगळे आहेत. सातारा जिल्हा म्हणजे त्याच्यामध्ये आमचा निरा पाडेगावचा भाग असेल तर आम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये लागवड करणारा भाग होता. तोच जुन्नरवाल्यांचा एप्रिल, मार्च, एप्रिल लागवड करण्याचा भाग आहे आणि तोच नाशिकवाल्यांचा भाग हा जुलै, ऑगस्ट मध्ये नागपंचमीची लागवड म्हणता हा भाग, आणि त्यानुसार इकोसिस्टीम तयार झाली. हा टोमॅटो विकला जातो दिल्ली सारख्या मार्केटमध्ये, कलकत्ता मार्केटमध्ये, किंवा आपण असं ब्रॉडली मध्ये की नॉर्थ इंडियामध्ये विकला जातो. हे जे व्यापारी आहेत या हंगामानुसार त्या भागात जातात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, समजा आम्ही फेब्रुवारी मध्ये टोमॅटो लावला, जानेवारी फेब्रुवारी, आमच्याकडे व्यापारी येतात एप्रिल मध्ये, आणि मग आमची मार्केटिंग कॉस्ट काय की शेतावरती व्यापारी येतो, तिथं रेट ठरले जातात आणि आम्ही त्यांना माल विकतो. मार्केटिंग कॉस्ट आमची फक्त 10 रुपये किंवा कॅरेटला किंवा काय मार्केटला जायची गरज, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तिथं कट आउट होती. आणि आज आम्ही तेच काय केलं की आम्ही जानेवारीत न लावता, फेब्रुवारीत न लावता आम्ही काय केलं, मे मध्ये लावलं, जेणेकरून जुलैचं मार्केट आम्हाला कॅप्चर करता येईल. पण जुलैमध्ये आमच्याकडे व्यापारी उपलब्ध नाही, आम्ही तो माल हार्वेस्ट करायचा आणि तो नारायणगाव मार्केटला आणून विकायचा किंवा पुण्याला किंवा मुंबईला नेऊन विकायचा. मग हे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आमची एका कॅरेटची 80 रुपये बघा. म्हणजे आम्ही डायरेक्ट 10 रुपयाहून 80 रुपयावरती गेलो, म्हणजे 8 पटीने आमची ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढली. हा जो कॉस्ट आहे ना, हा तुमच्या आमच्या हातात राहत नाही आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीमला आपण व्हॅल्यू देत नाही. हा इकोसिस्टीम मधला फक्त एक भाग झाला ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. दुसरी इकोसिस्टीम मधले भाग आहेत तुमच्या इथं असलेलं स्किल लेबर, कुठल्या हंगामात तुम्ही काम करू शकता, तुमची जी जमीन आहे ही कुठल्या हंगामात तुम्हाला साथ देते. म्हणजे आम्हाला जर उन्हाळी हंगामात आमची जमीन साथ देत असेल, कारण आमची जमिनी काळ्या आहेत, हेवी सॉइल आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहेत, पण कमी पाण्यामध्ये पण आम्ही हे पीक चांगलं आणू शकतो. पण तेच उलट काय झालं, जून मध्ये पाऊस पडणार होता तो मेच्या मध्येच पाऊस पडला. मग ह्या जास्त पडलेला पाऊस ह्या काळ्या जमिनीने पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जास्त पाणी सोडलं नाही, त्याच्यामुळे प्लॉट लवकर खराब झाला. ही तुमची जी इकोसिस्टीम आहे, ही तुमची जमीन, जी तुमची जी ताकद होती, ती तुमच्या विरुद्ध क्लायमेटमध्ये तुमच्यासाठी ते संकट निर्माण झालं. आणि म्हणून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपल्याकडे असलेली जमीन ती कुठल्या हंगामासाठी योग्य आहे, आपल्या हित असलेली जी इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम आपल्याला कुठल्या हंगामात साथ देते, त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेलं स्किल लेबर हे कुठल्या हंगामात तुम्हाला उपलब्ध असतं,
त्याच्यानंतर मग तुमच्याकडे तुमची ताकद, हम्म. तुम्ही किती कुठल्या हंगामासाठी खर्च करू शकता, इन्व्हेस्ट करू शकता, या सगळ्या गोष्टीचा विचार करून टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला पाहिजे. असं नाही की तुम्ही वर्षातले 12 महिने टोमॅटो लागवड करू शकत नाही, तुम्ही करू शकता. पण या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला योग्य खर्चामध्ये चांगलं उत्पादन काढू शकता. अच्छा, म्हणजे टोमॅटोचे बाजार एका स्पेसिफिक सीझनला वाढले गेले मागच्या वर्षी, बरोबर. आणि शेतकरी काय करतो की मागच्या वर्षी त्या टायमिंगला टोमॅटोचे बाजारभाव जास्त होती, तर ह्या वेळेस पण असू शकता ह्या अभावामुळे तो लागवड करतो, पण त्याची प्रोडक्शन कॉस्ट वाढून जातं, जसं की तुम्ही सांगितलं की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे वाढत असते, किंवा ती इकोसिस्टम तिथं मॅनेज करू शकत नाही, तर त्या हिशोबाने आपण टोमॅटोची लागवड करता. आता तुम्ही महाराष्ट्रभर एवढे फिरत असता, तर महाराष्ट्रात असा कोणता स्पेसिफिक पट्टा आहे की त्याच्यामध्ये जास्तीचे टोमॅटोची लागवड केली जाते? जास्तीची लागवड आपण म्हणू शकत नाही, त्या हंगामानुसार आहे. आता हंगाम जर बघितले तर टोमॅटोसाठी 3 हंगाम आहेत. रेनी सीझन आहे, त्याच्यानंतर रब्बीच आहे, आणि त्याच्यानंतर मग समरच आहे. रेनी सीझन मध्ये नाशिक जिल्हा सगळ्यात अग्रेसर आहे टोमॅटो पिकवण्यामध्ये महाराष्ट्रात, आणि रेनी सीझन मध्ये बाकीचे जिल्हे पण आहेत. म्हणजे रेनी सीझन मध्ये नाशिक जसा सगळ्यात जास्त लागवड करणारा भाग आहे, त्याच्यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, याच्यामध्ये गंगापूर तालुका आहे, कन्नड तालुका आहे, लागवड करतात. लातूर जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुका लागवड करतो. सोलापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोडणी, मोहोळ किंवा पॉकेट म्हणलं जातं त्याला, माढा तालुका आणि मोहोळ तालुक्यातला जो भाग आहे हा पण खूप अग्रेसर आहे. पण क्वांटिटी वाईज जर तुम्ही गेला तर नाशिक जिल्हा हा सगळ्यात जास्त लागवड करणारा रेनी सीझन आहे. तसंच उन्हाळी हंगामामध्ये लागवड करण्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुक्याचा जो बेल्ट आहे त्याला आजही नारायणगाव बेल्ट म्हटलं जातं. जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका हा सगळ्यात जास्त लागवड करणारा भाग आहे समर प्लांटेशन. असं टोमॅटोचं एकंदरीत चित्र आहे. बाकीच्या भागात पण टोमॅटो लागवड केली जाते. आता विदर्भ देखील टोमॅटो लागवड केली जाते. अमरावतीमध्ये होते, नागपूरमध्ये होते, मोर्शी तालुका जो आहे अमरावतीचा, या तालुक्यात पण आता टोमॅटोचं प्लांटेशन वाढतं, पण ते त्यांच्या हंगामानुसार ते रब्बी हंगामात करतात. असं एकंदरीत लागवडीचं प्रमाण असतं. मी नवीन शेतकरी, मला टोमॅटोची लागवड करायची, जमीन कोणत्या प्रकारची मी निवडली गेली पाहिजे की ज्याच्यामुळे टोमॅटो हे चांगले येऊ शकतात? टोमॅटोसाठी जर जमिनीचा तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये असं नाही की एक पर्टिक्युलर प्रकारची जमीन पाहिजे. याच्यामध्ये बेसिक काय, न्यूट्रिशन व्हॅल्यू असलीच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे सेंद्रिय कर्ब. तुमच्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा 1% किंवा 2%, 1 ते 2% मध्ये असायला पाहिजे, की जो की आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी तो 1%च्या खाली आलाय. याच्यावरती काम व्हायला पाहिजे. ते कसं समजणार सेंद्रिय कर्ब? तुम्हाला ते माती परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जमिनीची निवड, यासाठी सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे तुमचं माती परीक्षण. तुम्ही माती परीक्षण करून घ्या, तुम्हाला सगळे पॅरामीटर त्याच्यामध्ये येतात. जवळजवळ 20 एलिमेंट चेक केले जातात. जसं सेंद्रिय कर्ब आहे, पीएच आहे, ईसी आहे, त्याच्यानंतर तुमचं चुनखडीचं प्रमाण किती आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली जरी तुम्ही बाजूला ठेवल्या तर याच्यातल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पाण्याचा निचरा होणार आहे. ही याला कुठलाही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध राहत नाही भाजीपाला पिकात. आणि शॉर्ट टर्म टोमॅटो सारखं पीक काय आहे, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की ही जमीन तुमची एवढी न्यूट्रिशन साठी सपोर्टिव्ह पाहिजे. कारण हे पीक लावल्यानंतर, रोप लावल्यानंतर तुमचं फक्त 70 दिवसात तुम्ही हार्वेस्टिंग चालू करता. आणि याचं टनेज जो विचार केला ना, एका एकरामध्ये आपल्याकडे 40 ते 50 टनापासून 100 टनापर्यंत टोमॅटो घेणारे शेतकरी आहेत एका एकरामध्ये. मग तुम्ही जर 40 ते 50 टन जरी लोअर साईड पकडली, 50 टन टोमॅटो उत्पादन फक्त तुम्ही घेता 100 दिवसामध्ये. तेच ऊस जर पीक घेतलं, 18 महिन्याचं पीक आहे, आणि 18 महिन्यामध्ये एका एकरामध्ये किती जातं, 50 टनातून 100 टन 18 महिन्याचे पीक खाणार आहे. हे तुम्ही फक्त त्याला 100 दिवसामध्ये त्याला एवढे न्यूट्रिशन, म्हणून माती त्याच्यामध्ये खूप महत्वाची आहे, जमीन खूप महत्वाची, न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची खूप महत्वाची. पहिला बेसिक आहे पाण्याचा निचरा होणारी जमीन, दुसरी सेंद्रिय कर्ब, आणि ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये याच्यामध्ये चुनखडाची जमीन असली तरी चालतं. म्हणजे बऱ्याचशा पिकांना चुनखडयुक्त जमीन चालत नाही. चुनखडयुक्त प्रमाण 9% पुढे असलं तरी पिकं येत नाही. पण टोमॅटोसाठी ते चांगलं आहे, याच्यासाठी कॅल्शियमचा सोर्स आहे. फक्त तुम्हाला त्याच्या पद्धतीने खताचं नियोजन करायचं असतं. हा एक भाग आहे. याच्यानंतर तुमच्या जमिनीचा ईसी हा 1च्या पुढे नाही गेलेला असावा. 1च्या आत असला ईसी तरच हे सगळं न्यूट्रिशन व्हॅल्यू जपलं जातं. ईसी काय असतो? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं. तो माती परीक्षण रिपोर्ट मध्ये तुम्हाला तपासता येतो. ईसी म्हणजे काय, की थोडक्यात उदाहरण देऊन सांगायचं राहिलं तर जेवढे काही सॉल्ट मातीमध्ये उपलब्ध आहेत यांचं सगळं प्रमाण चेक केलं जातं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीच्या माध्यमातून. आणि हेच जर प्रमाण जास्त असेल, म्हणजे 1%च्या पुढे ईसी गेला तर तुमची ही जी बाकीची अन्नद्रव्य आहेत की तेवढ्या ताकदीने झाडाला ते घेता येत नाही, ते उपलब्ध होत नाहीत. आणि मग ही तुम्ही दिलेली खतं अजून पडून अजून ईसी वाढत राहतो. आणि आपण खतं जरी देत असले तरी ते पिकाला घेता येत नाही. त्याच्यामुळे ईसी एक कमी असणं गरजेचं आहे. याच्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही देत असलेली खतं हे उपलब्ध करून द्यायची असतील तर त्यासाठी जीवाणू पण जमिनीत असली पाहिजे.
आणि ह्या जीवाणूंची संख्या पण आज माती परीक्षणच्या रिपोर्टमध्ये तुमच्याकडे बायोलॉजिकल कंटेंट किती आहे हे पण तपासलं जातं. म्हणजे याला म्हटलं जातं की जमीन जिवंत आहे की निर्जीव झाले. म्हणजे जेवढे जीवाणू जास्त असतील तेवढी जमीन जिवंत आहे. हे सगळे घटक याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं पाण्याचा उतार, जमिनीचा उतार तुम्हाला असणं गरजेचं आहे. जरी पाऊस अतिशय जास्त झाला तर तो पाणी निघून गेलं पाहिजे. याच्यानंतर तुमच्याकडे दुसरी बेसिक व्हॅल्यू आहे की ह्या जमिनीमध्ये तुमच्याकडे चढ उताराची जमीन भाजीपाला पीक म्हणजे टोमॅटोसाठी निवडून उपयोगाचं राहतं. फळबागांसाठी तुम्ही लेवल केलेली जमीन निवडणं गरजेचं आहे. आणि मग NPK चं प्रमाण माती परीक्षणमध्ये त्याच्यामध्ये आहे. कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचं प्रमाण, झिंक मिनरल्स मॅग्नेशियम यांचं प्रमाण हे माती परीक्षणच्या व्हॅल्यूनुसार तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारची जमीन निवडणं गरजेचं आहे. कोणत्या क्लायमेट कंडिशन मध्ये टोमॅटो पीक येऊ शकतं की टेम्परेचर याच्यापेक्षा कमी जर का झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा याच्यापेक्षा जर का जास्त टेम्परेचर जर का झालं? टोमॅटोच्या बाबतीत ह्या क्रायटेरिया म्हणजे व्हरायटीनुसार ठरतात. याच्यामध्ये नंबर ऑफ व्हरायटीज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या वेगवेगळ्या क्लायमेटिक कंडिशन मध्ये टोमॅटो येऊ शकतो तशा व्हरायटी आता हायब्रिड आपल्याकडे उपलब्ध आहेत. फक्त काय रेनी सीझनचा जर विचार केला तर तुम्हाला उन्हाळी हंगामात येणारी व्हरायटी लावून उपयोगाचं नाही आणि उन्हाळी हंगामातल्या लागवडीमध्ये तुम्हाला रेनी सीझनच्या व्हरायटी लावून उपयोगाचं नाही. हे हायब्रिड त्यानुसार कॅरेक्टर त्यांचे शो करतात किंवा असतात. याच्यामध्ये वातावरणाचा विचार केला तर जास्त टेम्परेचर 40 डिग्रीच्या पुढे गेलं तर टोमॅटो येत नाही आणि थंडीच्या काळाचा विचार केला तर 10 डिग्रीच्या खाली टेम्परेचर येतं त्यावेळेस. पण हे वातावरणातले टेम्परेचर आहे किंवा जास्तीचा पाऊस हे सगळे बाह्य वातावरणातले घटक आहेत. जसे झाडाची पानं फांद्या फुलं येतात पण सगळ्यात जास्त इफेक्ट होतो मुळांवर. झाडाची जी मुळं आहेत या मुळांच्या कक्षेत असलेले जे टेम्परेचर आहे किंवा मुळांच्या कक्षेत असलेले जे वातावरण त्याला रायझोस्फिअर म्हटलं जातं. माती आणि त्याच्यामध्ये असलेली हवा, त्याच्यामध्ये असलेले जीवाणू आणि मग असलेली झाडाची मुळं हा जो भाग आहे याला रायझोस्फिअर म्हटलं जातं. ह्या रायझोस्फिअर मधलं वातावरण काय याच्यावरती डिपेंड करतं तुमचं पीक येणार का नाही. ह्या रायझोस्फिअर मधलं टेम्परेचर मग कुठलाही हंगाम असू दे, उन्हाळी असू देत पावसाळ्यात, मग कुठलीही व्हरायटी असू देत तरी तुम्हाला ह्या रायझोस्फिअर मधलं टेम्परेचर मिनिमम हे 22 डिग्री सेंटीग्रेड आणि मॅक्झिमम 28 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यान जर टेम्परेचर असेल तर हे मुळं आणि हे रायझोस्फिअर 100% ऍक्टिव्ह असतं. जसं ही टेम्परेचर 2200 पेक्षा खाली येईल तसं ह्या रायझोस्फिअर मधल्या ऍक्टिव्हिटी कमी कमी होत जातात. 10 डिग्रीपेक्षा खाली टेम्परेचर गेलं की मुळी थांबून घेते. 28 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं की तोच प्रॉब्लेम रायझोस्फिअर मधल्या ऍक्टिव्हिटी कमी होतात. 30 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर झालं की हे पूर्णपणे इनऍक्टिव्ह होतं. म्हणजे हे रायझोस्फिअरचं जे टेम्परेचर आहे किंवा रायझोस्फिअरचं जे वातावरण आहे याच्यावरती डिपेंड करतं. तिथं वापसा 100% वापसा स्थितीमध्ये असं मॉइश्चर पर्सेंटेज जर हे 50% पेक्षा जास्त मोजायला आपण जर मोजलं मशीनच्या साह्याने तर हे 50% पेक्षा जास्त भरायला लागलं तर मुळी इनऍक्टिव्ह होऊन जाते. तर हे वातावरणाचे फॅक्टर आहे. बाकी तुम्ही रेनी सीझन मध्ये टोमॅटो लावू शकता, रब्बी मध्ये लावू शकता. त्यानुसार फक्त व्हरायटी सिलेक्शन करणं आपलं योग्य झालं की आपल्याला टोमॅटो येतो. आता तुम्ही बोलले की जे रायझोस्फिअरचं जे टेम्परेचर आहे ते 22 ते 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असलं पाहिजे. पण टेम्परेचर जर का कधी कधी खूप म्हणजे 35-40 डिग्री सेल्सिअस जर झालं तर जमीन तापणार आहे तर ते टेम्परेचर वाढणार आहे. बरोबर. तर मग त्यासाठी काही असू शकतं का काही? नाही, याच्यासाठी तर आपण जे कल्चरल प्रॅक्टिसेस निवडणार किंवा जे आपण शेती करतो ना त्याच्यातले जे प्रॅक्टिसेस आहेत ते ह्याच्यासाठीच आहे. आता हे घ्या वरचं टेम्परेचर वाढलं उन्हाळ्या हंगामामध्ये 40 डिग्रीपेक्षा टेम्परेचर जातं, 42 जातं, 44 जातं. यावेळेस जमीन पण तापणार आहे. मानवाचा जर विचार केला म्हणजे आपण जर विचार केला तर उन्हामध्ये काम करताना काय करतो, टोपी घालतो, कपडे घालतो की उन्हापासून संरक्षण. पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त बेसिक काय करतो तर पायात चप्पल घालतो का तर पाय पळू नयेत म्हणून. बरोबर आहे. मग हे टोमॅटो मध्ये काय की वरती त्याचं सगळं धड आहे आणि खाली त्याचे मुळे आहेत म्हणजे त्याचे पाय आहेत असं विचार करा. मग आपण काय करतो की पानांवरती टेम्परेचर वाढलं, फुलांवरती वाढलं आणि याच्यावरती इफेक्ट होणाऱ्या गोष्टीवरती सिलिकॉन फवारणी असेल, स्प्रिंकलर लावणं असेल, शेड नेट करणं असेल, ह्या गोष्टी केल्या जातात. परंतु सगळ्यात जास्त पाय तोटा कुठं होतो तो रायझोस्फिअर टेम्परेचर. हे मेंटेन करण्यासाठी तुमच्याकडे काय तर मल्चिंग टेक्नॉलॉजी. ही मल्चिंग टेक्नॉलॉजी फक्त रायझोस्फिअर मधले टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी किंवा रायझोस्फिअर मेंटेन करण्यासाठी मल्चिंग टेक्नॉलॉजी आली. पण ही मल्चिंग पेपरची टेक्नॉलॉजी लोकांनी ह्याला फक्त गवत उगवणं, पाणी कमी लागणं ह्या गोष्टीसाठी वापरली आणि मग मल्चिंग पेपर मध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी आल्या. आता हे जर तुम्हाला रायझोस्फिअर, आता सगळ्यांना बेसिक प्रश्न पडतो की प्लास्टिकचा कागद आहे तो लगेच तापतोय उन्हात ठेवलं मग तुम्ही उलट कसं सांगता की टेम्परेचर कमी होऊ शकतं. एक्झॅक्ट. ह्या प्लास्टिक मध्ये एक अशी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे मी उदाहरण देत सांगितलं मी बऱ्याच लोकांना म्हणतो किंवा लोखंडाचा तुकडा घ्या, पाण्यात टाकला की लगेच बुडतो. पण लोखंडाच्या जहाजे बुडतात का? कारण त्याच्या मागे एक तंत्रज्ञान लावलं, त्याला असा आकार दिला, त्याच्यात एक टेक्नॉलॉजी टाकली की तो पाण्यावर तरंगायला लागला. तसं हा प्लास्टिकचा जरी तुकडा असेल, हा प्लास्टिकचा कागद असेल, त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी, त्याला 3 लेअर टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 लेअर दिले.
याच्यामध्ये सूर्यकिरण वरती पडलेला हा रिफ्लेक्ट करून माघारी पाठवायची गुणवत्ता त्याच्यामध्ये टाकली. सिल्वर नायट्रेट पेपर जो चककतो 95% सनरेज हा रिफ्लेक्ट करून माघारी पाठवतो, हा त्याच्यामध्ये कॅरेक्टर टाकले. अशा बऱ्याचशा टेक्नॉलॉजी आहेत. युव्ही प्रोटेक्टंट घटक आहे, युव्ही स्टॅबिलायझरचा घटक आहे, त्याच्यानंतर ना सल्फर रेजिस्टंट आहेत, कॉपर रेजिस्टंटचे घटक आहेत. हे असे सगळे घटक एलिमेंट ह्याच्यामध्ये टाकले आणि पेपर त्या पद्धतीने बनवला की सूर्यकिरण आतमध्ये जाणार नाही, टेम्परेचर वाढणार नाही. मग अशा वाढलेल्या टेम्परेचर मध्ये देखील रायझोस्फिअर मधलं टेम्परेचर हे कमी करण्यासाठीचं काम हे मल्चिंग पेपर करतो. त्याच्यासोबत तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायचं त्या पद्धतीने की त्याच्यामध्ये वापसा राहील, जेणेकरून टेम्परेचर वाढणार नाही. तुम्हाला त्याच्या पद्धतीने परत बेड प्रिपरेशन करायचं, बेडची उंची त्या पद्धतीने मेंटेन करायची किंवा त्याला सरफेस तेवढा द्यायचा की जेणेकरून सूर्यप्रकाश त्याच्यावरती जरी जास्त पडला तर तुम्ही दिलेलं पाणी यातलं जागा जास्त असल्यामुळे तो लगेच जास्त गरम होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण रायझोस्फिअर मधलं टेम्परेचर किंवा वातावरण हे मेंटेन ठेवू शकतो. चुका कुठं होतात? पेपर चुकीचा निवडला गेला, याच्यामुळे टेम्परेचर प्रमाणापेक्षा जास्त वाढत जातं, ही एक आहे. दुसरं, बेड प्रिपरेशन मध्ये बरेचसे शेतकरी आजही चुका करतात. आपण सांगतो की टोमॅटो सारखं पीक जर तुम्ही लागवड करत असेल तर त्याचं जी बेडच्या वरचा टॉपचा भाग आहे, म्हणजे बेडच्या वरच्या भागाला आपण बेडचा टॉप म्हणतो, त्याची जी रुंदी आहे ती कमीत कमी 2 ते 2.5 फूट असायला पाहिजे, ही अशी रुंदी. आणि त्याच्यामुळं आणि 2 ओळीतील अंतर, म्हणजे हे रो टू रो सिस्टम आहे. हे प्लांट आपण लावतो, ह्या ह्याचं प्लांट टू प्लांट डिस्टन्स असं आणि असं आडवं हा कमीत कमी 5 फूट पाहिजे. मग त्याच्या पुढे तुम्ही 6 फूट जावा, 7 फूट जावा, 8 फूट जावा, काय प्रॉब्लेम. पण हे 2 ह्याच्यातलं अंतर कमीत कमी 5 फूट ठेवा आणि हा टॉप आहे तो कमीत कमी 2.5 फुटाचा बनवा. याच्यामुळे फायदा काय होतो? एक्सेसिव्ह म्हणजे दोन्ही हंगामात, उन्हाळ्यात देखील तुमच्याकडे हाय टेम्परेचर आहे पण तुम्ही 2.5 फुटाचा टॉप बनवलाय आणि तो पेपरने झाकलाय, त्याच्यामुळे आतला भाग प्रोटेक्टेड आहे, तिथे टेम्परेचर वाढत. पावसाळ्यामध्ये आज तुमच्याकडे अतिशय जास्त पाऊस पडलाय, बरोबर, पाणी शेतातून वाहतंय, मधला भाग हा चिखल झालाय, 100% मॉइश्चर आहे, चिखल आहे, परंतु तुम्ही 2.5 फुटाचा टॉप हा पेपरने झाकलाय. पाणी पावसाचं पडलेलं मधल्या भागातून वाहून चाललंय. मधला भाग जो 2.5 फुटाचा आहे याच्यामध्ये तुम्हाला मुळींच्या कक्षा रुंदावण्यासाठी जागा जास्त मिळाली. जेवढी जास्त मुळांची कक्षा असेल तेवढं जास्त वरची कॅनोपी वाढणार आहे. म्हणून जास्त अंतर ठेवून तुम्ही टॉप जर चांगले बनवलेले, बेड प्रिपरेशन मध्ये लक्ष दिलं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे रूट झोन चांगला वाढेल. आणि हा रूट झोन ऍक्टिव्ह असल्यामुळे वरती क्लायमेटिक कंडिशन कशाही झाल्या तरी झाड त्या ठिकाणी स्टेबल राहायचं 100% प्रयत्न करतो. आता तुम्ही एक बोलले की हे आपलं जे रो टू रो डिस्टन्स आहे ते आपण 5 फूट 6 फूट 7 फूट आपल्या हिशोबाने घेऊ शकता, बरोबर. पण 1 एकर मध्ये जर का प्रोडक्शन मध्ये जर का गेलो तर मग तफावत जाणवणार नाही का? नाही, याच्यामध्ये बघा तुम्ही किती प्लांट लावता याच्यावरती प्रोडक्शन ठरत नाही. तुमचं प्लांट रो टू रो डिस्टन्स आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स 5 फूट आणि 2 फूट अशा पद्धतीने जर तुम्ही लागवड केली तर आपण रेकमेंड करतो की एका एकरमध्ये 5,000 टोमॅटोचे प्लांट लागले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतो 8,000 9,000 पर्यंत प्लांटचं डिस्टन्स आहे. काही ठिकाणी नाशिक सारख्या भागात बरेचसे चांगले शेतकरी आहेत ज्यांच्याकडे द्राक्षाच्या बागा होत्या, आज त्यांच्या द्राक्षाच्या बागा काढून त्यांनी तिथं टोमॅटो शेती करतात. तिथं फक्त 4,000 ते 4,500 टोमॅटोची रोपं लावतात आणि तरी देखील त्यांची उत्पादकता ही कमी झालेली नाही. टोमॅटोची उत्पादकता ही रोपांच्या संख्येवरती नाही, तुम्ही त्याला वाढायला जागा किती दिली, कॅनोपी किती दिली, फुटवे किती निघले, त्याच्यामध्ये फुलांची संख्या किती झाली आणि किती सेटिंग मिळाली. जर तेच गर्दीत झाड लावलं तर त्याला फुटवे कमी निघतील, त्याला फ्लॉवरिंग कमी होईल, सेटिंग होईल. त्याला जागा जास्त मिळाली तर त्याची फुटव्यांची संख्या वाढेल, त्याला फुलं लागतील जास्त आणि फळंही लागतील. त्यामुळे उत्पादकता ही रोपांच्या संख्येवरती डिपेंड आहे. तुम्ही त्याला वातावरण किती चांगल्या प्रकारे 4,000 रोपं लावली आणि 8,000 रोपं लावली तरी उत्पादकतेमध्ये कुठल्याही एकाही किलोचा कमी होणार नाही. उत्पादकता उलट कमी संख्येत तुम्ही लावले त्याच्यात जास्त निघू शकते, कारण ज्यावेळेस ऍडव्हर्स क्लायमेट होणार आहे. आणि आता आपण हे सगळ्या ज्या गोष्टी बोललो मी, हा सस्टेनेबल फार्मिंग मधला भाग आहे. टोमॅटो तुम्ही असा जरी लावला तरी येऊ शकतो, म्हणजे तुम्ही एखादा शेतकरी म्हणेल आम्ही मल्चिंग टाकत नाही, आम्ही दाट लावलं तर येतो. पण ज्यावेळेस क्लायमेटिक कंडिशन तुमच्या विरोधात जातात, अति जास्त पाऊस झाला, टेम्परेचर अतिशय जास्त झालं, थंडी जास्त पडली, ह्यावेळेस तुमचं सस्टेनेबल फार्मिंग मधल्या ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्याच फक्त तुम्हाला वाचू शकतात. बाकी तुम्ही औषधं आणि खत फवारणी याच्यामध्ये कामाला येऊ शकत नाही. म्हणजे आता म्हणजे मी एका शेतकऱ्यांना भेटलो होतो की त्यांनी 1 एकर टोमॅटो लावले आणि त्यांनी 2200 झाड त्यांनी लावले, पण ते बोलले की आम्ही 2200 झाड लावले. आणि दुसरा एक शेतकरी होता त्यांनी जवळजवळ 5,000 झाड लावले, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रोडक्शन आमचं निघालं कारण मॅनेजमेंट कॅनोपी वगैरे त्या डिस्टन्स वरती होती. अच्छा, आता आपण बेड प्रिपरेशन विषयी बोलू. तर बेड प्रिपरेशन केल्यानंतर आपण याला बेसल डोस कशा प्रकारे टाकू शकतो किंवा कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे की बेसल डोस टाकणं? बेसल डोस मध्ये माती परीक्षण हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया पहिला, तर आपण मगाशी बोललो तसं, बरोबर. बेसल डोस मध्ये तुमच्याकडे खतांचे पर्याय खूप उपलब्ध आहेत आज मार्केटमध्ये, परंतु तुम्हाला काय द्यायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे.
टोमॅटोचा विचार केला सगळे अन्नद्रव्य लागतात. हम्म. सगळ्या पिकांचा विचार केला तर सगळ्यांना 16 एलिमेंट लागतात हे सगळ्यांना माहिती आहे आज. हम्म. पण या अन्नद्रव्यांचे गुणधर्म तुम्ही आधी तपासले पाहिजे. हम्म. ते कसे बिहेव करतात मातीत गेल्यानंतर, हम्म. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर किंवा एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर ते कसे वागतात याच्यावरती डिपेंड करते की आपण काय टाकायचं. हम्म. टोमॅटोला बेसल डोस द्यायचा असेल तर आपण मुख्य अन्नद्रव्यामध्ये NPK 3 अन्नद्रव्य आहेत. दुय्यम मध्ये तुमच्याकडे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरस, मॅग्नीज, बोरॉन, मोलिब्डेनम आहे. पहिल्यांदा जर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विचार केला तर यांचं काय होतं, हे मुख्य अन्नद्रव्यासोबत कॉम्पीट करतात, त्यांचं कॉम्प्लेक्स होतं किंवा रिएक्शन होतात आणि फिक्सेशन मध्ये जातात. दुसरी गोष्ट, हे खूप कमी प्रमाणात लागतं पण गरजेचे आहे, यांच्याशिवाय होऊ पण शकत नाही. हे जमिनीमध्ये उपलब्ध पण असतात. माती परीक्षणामध्ये तुम्ही लक्षात घेतलं तर यांची कमतरता आहे का हे तपासा. जर असेल तर त्यांची गरज, जर कमतरताच जाणवत नसेल तर बेसल डोस मध्ये ह्यांना घेऊ नका. आज सगळेजण ट्रिपवरती शेती करतात, त्याच्यामुळे बाजारात असे पर्याय उपलब्ध आहेत की ते ट्रिप मधून तुम्ही त्यांना गरजेनुसार देऊ शकता. त्याच्यामुळे पहिल्याच सूक्ष्म अन्नद्रव्यांना तुम्ही बाजूला सारा, राहिले फक्त तुमच्याकडे 6 एलिमेंट NPK आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बरोबर. याच्यातल्या सगळ्या अन्नद्रव्यातला विचार केला तर त्यातला नायट्रोजन हे कसं अन्नद्रव्य आहे जे पाण्यामध्ये लगेच विरघळतं आणि ते लगेच लिच आउट होऊन जातं. जर आपण ह्याला बेसल डोस मध्ये टाकला तर बेसल डोस कधी टाकतो आपण, पीक लावण्याच्या पूर्वी. त्याच्यानंतर तुम्ही रोप लावणार, रोप लावल्यानंतर त्याची मुळे सक्षम होणार त्यांना घेण्यासाठी, त्याच्यासाठी पुढचे 15 दिवस लागतील, म्हणजे कमीत कमी महिन्याचा कालावधी जातो. या दरम्यान तुम्ही पाणी दिले की नायट्रोजन लिच आउट होणार, म्हणून नायट्रोजन बाजूला सारा. राहिले फक्त तुमच्याकडे पर्याय फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 5 अन्नद्रव्य जे की मोठ्या प्रमाणात पिकाला लागतात देखील. शेत जमिनीत टाकले तर फिक्सेशन मध्ये जात नाहीत. कॅल्शियम आणि फॉस्फरस फिक्सेशन मध्ये जरी जात असलं तर आज कॅल्शियमचे असे सोर्सेस आहेत जे फॉस्फरस बरोबर रिएक्ट होत नाहीत, असे पर्याय निवडा. दुसरं, यांची गरज खूप मोठ्या प्रमाणात असते आणि हे खूप हळूवारपणे पिकाला मिळतात. म्हणजे फॉस्फरस, पोटॅश जरी आज दिला तरी त्याच्या स्टेजेस, कॅल्शियम दिला तर त्याच्या स्टेजेस शेवटच्या टप्प्यापर्यंत लागतात आणि हळूहळू. बेसल डोस मध्ये फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 5 अन्नद्रव्य असलेले अन्न खतं निवडायचे. याच्यामध्ये बाजारात वेगवेगळे पर्याय आहेत तुमच्याकडे, त्याच्यातल्या चांगल्या ग्रेड, स्वस्तातल्या ग्रेड तुमच्यासाठी निवडा. आपण त्या प्रकारच्या ग्रेड याच्यामध्ये निवडू शकलो पाहिजे. अन्नद्रव्या वाईज गेलं तर लक्षात येतं. बेसल डोस बऱ्याच वेळेस बघितलं जातं की खूप वेगवेगळ्या प्रकारची खतं मिक्सिंग करून टाकण्याचा प्रकार असतो. मग तुमच्याकडे फक्त ही 5 अन्नद्रव्य देणारे ग्रेड निवडा, विषय संपला. याच्यापेक्षा जास्त बेसल डोस मध्ये द्यायचे. यांची क्वांटिटी किती पाहिजे, जर फॉस्फरसचा विचार केला तर फॉस्फरस तुम्हाला टोमॅटोसाठी 60 ते 80 किलो तुम्हाला द्यायचं आहे. पोटॅश तुम्हाला पाहिजे किती, जवळजवळ 150 ते 200 किलो पाहिजे. तसं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरचं पण प्रमाण ठरलेलं आहे तुम्हाला मातीपेक्षा रिपोर्टमध्ये हे पण येतं. त्याच्यानुसार तुम्ही जर हे डोस टाकले तर बेसल डोस हिथंच कम्प्लीट होतो. बेसल डोस मध्ये अजून तुम्हाला काय सेंद्रिय घटकांचे उपलब्ध करून देणार, म्हणजे त्याचे शेणखत आहे, पोल्ट्री खत आहे, कोंबडी खत आहे, ही खतं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. किंवा ते जर तुमच्याकडे उपलब्धच नाही तर ऑर्गॅनिक कंपोस्ट खताचे आज ग्रेड बाजारात उपलब्ध आहेत, ते कंपोस्ट खत पहा. पण सगळ्यात पहिला प्रेफरन्स आहे शेणखत वगैरे ह्या खतांना. त्याच्यासोबतच असा बेसल डोस तुम्ही टाकला तर खूप काम सोपं होऊन जाईल. म्हणजे मला एक गोष्ट समजली की बेसल डोस टाकण्यापूर्वी आपल्याला एक तर माती परीक्षण करायचं गरजेचं आहे. तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला 5 अन्नद्रव्यांवरती लक्ष द्यायचंय, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आता त्याच्यामध्ये पण आपल्याला खतं निवडताना असे निवडायचे की त्यांची एकमेकांमध्ये केमिकल रिएक्शन नाही झाली पाहिजे आणि बाजारात ते असे उपलब्ध खतं आहे. तर ह्या हिशोबाने आपल्याला बेसल डोस निवड. आता बेसल डोस टाकल्यानंतर आपण ड्रीप इरिगेशन मध्ये कशा प्रकारे निवडू शकतो? याच्यामध्ये पावसाळी हंगाम असेल तर सिंगल लॅटरल निवडा. आता ह्याच्यामध्ये परत जमिनीच्या प्रकारानुसार आहे. काळी जमीन असेल ज्याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात आडवं पसरलं जातं, अशा जमिनीमध्ये तुम्ही सिंगल लॅटरल निवडा. ज्या जमिनी हलक्या आहेत, मुरमाड आहेत, त्याच्यामध्ये पाणी उबत जातं, असं खाली आडवं जात नाही, तिथं तुम्हाला डबल लॅटरल निवडणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला लॅटरल निवडणं. लॅटरल मध्ये परत आहे तुमच्याकडे 16 mm एकसारखा डिस्चार्ज करणारे, म्हणजे पहिल्या ट्रिपर आणि शेवटच्या ट्रिपर मधल्या ट्रिपर याच्याकडे सगळे एकसारखा डिस्चार्ज पाहिजे. तुम्हाला किती लिटरचा डिस्चार्ज आहे तो जमिनीच्या प्रकारानुसार ठरतं, पण साधारण टोमॅटो सारख्या पिकामध्ये तुमच्याकडे 1.25 फुटावर किंवा 1.5 फुटावरती ट्रिपर असला पाहिजे इनलाईनचा जर विचार केला तर. आणि त्याच्यामध्ये 2 लिटरचा डिस्चार्ज देणारे ट्रिपर निवडायला पाहिजे. 4 लिटर 8 लिटरचे ट्रिपर या टोमॅटो सारख्या पिकामध्ये उपयोगाचे ठरत नाहीत. इथं तुम्हाला 1 लिटर ते 2 लिटर डिस्चार्ज देणारे जे ट्रिपर आहेत हे तुम्ही ह्याच्यामध्ये निवडू शकता. अच्छा, तर ड्रीप पसरवल्यानंतर आपण त्याच्यावरती मल्चिंग पेपर पसरवतो. त्यानंतर तुम्ही बोलले की मल्चिंग पेपर मध्ये पण मग ते 3 लेअर येतात. बरोबर. पण आता बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा फ्रॉड होतो किंवा शेतकरी असं बघतोय की म्हणजे मल्चिंग पेपर थोडा स्वस्त जातो
तर मल्चिंग पेपर आपण कसा निवडू शकतो की म्हणजे तो जेव्हा आपण पीक काढणीनंतर जेव्हा आपण काढतो त्याचे असे तुकडे तुकडे होतात, बरोबर. तर त्याचे ते तुकडे पण झाले नाही पाहिजे आणि तो चांगला चालला पण पाहिजे आणि ते जो बायोस्फिअरचं जे टेम्परेचर आहे ते पण मेंटेन झालं पाहिजे. तर चांगल्या दर्जाचं मल्चिंग पेपर आपण कसा निवडायचा? याच्यामध्ये काय कॅरेक्टर बघा, शेतकऱ्यांच्या लेवलला निवडणं काय बरेचसे कॅरेक्टर तपासता येत नाहीत, पण काय त्याला फॉर्म्युला आहेत, काय युक्ती आहेत. याच्यामध्ये पहिलं तर आहे की कमीत कमी 25 मायक्रॉनचा पेपर असायला पाहिजे. दुसरा युव्ही स्टॅबिलाइज असायला पाहिजे. तिसरा हा 100% व्हर्जिन मटेरियल पासून पेपर बनवलेला पाहिजे. तर हे आपल्याला जे म्हणजे जे त्याचे फायदे आहेत ते मिळवता येतात. 25 मायक्रॉनचा पेपर निवडण्यासाठी तुमच्याकडे हाताने तपासता येत नाही शेतकऱ्याला, कारण ते पातळ भाग आहे. दुसरं मायक्रॉन मीटर उपलब्ध नसतं. यासाठी एक फॉर्म्युला आहे, गणितीय म्हणजे इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला असतो मल्चिंग पेपर बनवताना, यासाठी तो फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये वापरू शकता. याच्यामध्ये लांबी फिक्स असते पेपरची. सगळेजण 400 मीटरचा बंडल घेतात किंवा काही भागामध्ये 500 मीटरचा बंडल असतो. 400 मीटर आपण बघू ऍव्हरेजली, बरोबर. रुंदी फिक्स आहे. 1 मीटरचा पेपर असतो किंवा 1.2 मीटरचा म्हणजे 1.25 मीटरचा पेपर असतो. म्हणजे याची जर लांबी रुंदी तुम्हाला माहिती आहे तर वजन काढता येतं. लांबी म्हणजे पेपरचं वजन, प्लास्टिक पेपरचं वजन बरोबर त्याची लांबी गुणिले रुंदी गुणिले त्याची जाडी, जे आपण मायक्रॉन म्हणतोय, आणि गुणिले त्याची प्लास्टिकची जी डेन्सिटी आहे ती घ्यायची. आता हे जर फॉर्म्युला टाकलं तर प्लास्टिकची डेन्सिटी असते 0.96 भागिले 1000. मग ह्याच्यापासून टाकायचं 400 मीटर तुम्ही पेपर घेताय, रुंदी 1.2 मीटरची आहे आणि गुणिले तुमची जाडी 25 मायक्रॉन आहे आणि गुणिले जर तुम्ही 0.96 भागिले 1000 हे जर फॉर्म्युला वापरला तर 4 फूट पेपर रुंद जो वापरला जातो याचं वजन येतं 11 किलो आणि 520 ग्रॅम. हे झालं कागदाचं वजन. त्याच्यामध्ये आत रोल असतो पुष्टा, त्याचं वजन 1200 ग्रॅम असते इंडस्ट्रीच्या नियमानुसार. काही ठिकाणी ते जास्त वापरलं जाऊ शकतो, म्हणजे शेतकरी पेपर टाकल्यानंतर चेक करू शकतो. त्याच्यामध्ये 1200 ग्रॅम ऍड केलं तर तुमच्याकडे उत्तर येतं 12 किलो 700 ग्रॅम किंवा 12 किलो 800 ग्रॅमचं बंडलचं वजन यायला पाहिजे. असं वजन जर असेल तर तुम्ही डोळे झाकून तो 25 मायक्रॉनचा आहे म्हणून. हे झालं 25 मायक्रॉनच्या पेपरच्या जाडीसाठी ओळखण्याचं सूत्र. दुसरा भाग काय, तुमच्याकडे तो 100% व्हर्जिन वापरला पाहिजे. आता याच्यासाठी काही हे नसतं, पण पेपर जर ताणला तर लक्षात येतं त्याची इलेक्ट्रिसिटी किती आहे, तो किती वेळ ताणतोय मग तुटतोय. याच्यावरून शेतकरी ओळखू शकतो किंवा एक अंदाज बांधू शकतो की किती टक्के व्हर्जिन म्हटलं. पेपरचा फायदा काय तुम्हाला, रायझोस्फिअरचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी तो 25 मायक्रॉन आणि युव्ही स्टॅबिलाइजने मिळून जाईल. याच्यानंतर पेपर तुम्ही म्हणले शेवटनं काढताना तुटला नाही पाहिजे. पेपर तो टिकणार आहे. शेतकऱ्याचा अजूनही गैरसमज ह्याच्यामध्ये आहे की मायक्रॉन म्हणजे तुम्ही जर 25 मायक्रॉन 30 मायक्रॉनचा पेपर घेतला तर जास्त काळ टिकतो, किंवा तुम्ही जो शॉर्ट ड्युरेशनचे पीक आहेत 20 मायक्रॉन टाकला तरी चालतो. पण पेपरची जी टिकवण क्षमता आहे ही मायक्रॉनवरती डिपेंड नसून ती डिपेंड करतं त्याच्या निर्मिती करत असताना किती टक्के व्हर्जिन मटेरियल वापरलं. जर 100% व्हर्जिन मटेरियल असेल तर त्याची गुणवत्ता ही 1 वर्षापर्यंत टिकण्याची असते. जर तेच पेपर तुम्ही व्हर्जिन मटेरियल 10% म्हणजे 90% व्हर्जिन आणि 10% रिसायकल प्लास्टिक वापरलं तर गुणवत्ता थोडी कमी होईल. पण आज कॉस्ट कटिंगच्या काळामध्ये 50 ते 60% पर्यंत रिसायकल प्लास्टिक वापरलं जातं. आणि हा पेपर तुम्ही शेतात टाकला तो किती 30 मायक्रॉन जरी असला तरी उन्हाने लगेच त्याला उभ्या तडे जातात आणि तुम्ही ज्यावेळेस पेपर काढता त्यावेळेस त्याचे तुकडे होतात. आज सगळ्यात मोठी समस्या शेतीमध्ये ही निर्माण होते भाजीपाला पिकामध्ये की पेपर टाकणं सोपं आहे, पण काढताना शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय. ते तुकडे न तुकडे गोळा करण्यासाठी पेपर टाकण्यापेक्षा जास्त पैसे खर्च होत आहेत. आणि जर पेपरचे तुकडे शेतात राहिले तर प्रचंड प्रमाणात मातीचं पोल्युशन होईल आणि परत पाणी जिरणार नाही, टेम्परेचर वाढेल, हे सगळे लफडे होतील. प्लास्टिक कधीच कुजणार नाही आपल्याला माहिती. त्याच्यामुळे पेपर निवडताना ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी तपासून गेलं. पेपरचं वजन करा, बंडलचं वजन निवडा, दुसरं त्याची इलेक्ट्रिसिटी चेक करा. आणि यासाठी तुम्ही एक चांगल्या कंपन्यांकडे तुम्ही प्रिफर करा, पण फक्त रेटवरती जाणार. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जर पेपरचं बंडलचं वजन हे कॅरेक्टर राहिलं तर मी आज मार्केटमध्ये जे पेपर आहेत त्याचे रेट जर तुम्ही तपासले, आता मी सांगितलेल्या गुणवत्तेचा पेपर हा कमीत कमी 2400 रुपयाच्या खाली बंडल मिळणार नाही. म्हणजे 4 फूट रुंद 400 मीटर लांब आणि त्याचं वजन 12 किलो 800 असेल तर तो 2400 रुपयाच्या खाली कुठलाही दुकानदार विकू शकत नाही किंवा कुठलीही कंपनी मार्केटमध्ये विकू शकत नाही. त्याची बनवायची कॉस्ट बघितली त्याच्या प्लसच जाईल. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, पण 2400 रुपये ही बेसिक राऊंड. आज शेतकरी 1200 रुपये 1300 रुपये 1400 रुपये ज्यावेळेस बंडल घेतो त्यावेळेस त्यांनी जर वजन केलं तर ते 6 किलो 7 किलो 8 किलोचे त्याचे तेवढे नुकसान पण आहे, खूप मोठे नुकसान आहे. तुम्ही रायझोस्फिअर वरती लक्ष देत नाही. म्हणजे असं ज्यावेळेस ऍडव्हर्स क्लायमेट होतंय, टेम्परेचर वाढलं, पाऊस जास्त पडला, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काही एक फायदा भेटत नाही. तुम्ही तिथं जैसे विदाऊट मल्चिंग टाकलं तरी मग शेती होऊ शकते. त्या गणितात तुम्ही गेला. दुसरं तुम्ही काढताना त्याचे तुकडे होणार, त्याची कॉस्ट परत वेगळी आहे, त्याची लाईफ कमी आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नुकसान हे शेतीचंच आणि पर्यायानं आपलं होणार.
आता मल्चिंग पेपर टाकल्यानंतर आपण रोपांची निवड कशी करू शकतो आणि कोणत्या डिस्टन्सवरती आपण रोप लागवड केली गेली पाहिजे? पावसाळी हंगामाचा विचार केला तर कमीत कमी 2 ओळीतील अंतर हे 5 फूट असायला पाहिजे. 6 फुटापर्यंत चालतं. 2 रोपातील अंतर हे 2 फुटाचं पाहिजे. म्हणजे 5 बाय 2 फुटावर 6 बाय 1.5 फुटावर या पद्धतीने लागवड, म्हणजे 6 फूट 2 ओळीतलं अंतर असेल तर 1.5 फूट झाडातलं अंतर, अशा पद्धतीने तुम्ही निवडा हे पावसाळी हंगामासाठी. दुसरं, याच्यामध्ये रोपांची गुणवत्ता जी आहे हे तपासताना तुम्हाला प्रॉपर हार्डनिंग केलेली रोप तुम्ही रोप अशाच नर्सरीतनं घ्यायला पाहिजे ज्यांचा हार्डनिंग युनिट हे प्रोटेक्टेड मधलं आहे. हार्डनिंग काय असते? रोप निर्मिती करणं हा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही बी टाकलं ते उगवणार आहे, उगवल्यानंतर तुम्ही त्याला पाणी देणार, औषध देणार, खत देणार, रोप वाढेल. पण ते वाढलेत कुठं? शेडनेटमध्ये, पॉलीहाऊसमध्ये, एका प्रोटेक्टेड भागामध्ये. त्यांना आपल्याला शेतावरती आणायचं, त्यामुळे त्यांची जागा एकदम परफेक्ट बदलली जाते. यांना आता रोज तुम्ही पाणी देणार नाही, इथं ऊन आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्याला कॉम्पिट करायचं, त्यामुळे ही रोप मरतात. म्हणजे आपण एक आयसीयू मध्ये ठेवलेला पेशंट आहे आणि त्याला तुम्ही डायरेक्ट बाहेर घरात नेऊन ठेवलं तर तसं होत नाही. आयसीयू मधला आणलेला पेशंट पहिल्यांदा जनरल वॉर्डमध्ये येतो आणि त्याच्यानंतर घरात येतो. तसं तुम्हाला ही रोप बाहेर काढताना एक हार्डनिंग युनिट असतं, त्याला एक अशा प्रकारे त्याला वातावरण द्यायचं की जे शेतात गेल्यानंतर त्याला अनुभव मिळणार आहे. म्हणजे वाढलेलं टेम्परेचर, पाण्याचं शॉर्टेज, त्याला पाणी कमी दिलं जातं. हार्डनिंग 3 प्रकारे केलं जातं. एक आहे रोपांची पानं जी आहेत त्यांचा रफनेस वाढवण्यासाठी. दुसरं हार्डनिंग आहे ते खालची जी मुळं आहेत यांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, मुळांच्या कक्षेतील त्यांना बाहेर पाण्याच्या शोधात जायला लागल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी केलं जातं. आणि दुसरं त्याचे जे स्टेम आहे, फूड आहे, ते तिथं कडक बनण्यासाठी तिथं प्रयत्न केला जातो. यासाठी हार्डनिंग केलं जातं. मग हार्डनिंग काय केलं? हार्डनिंग करण्यासाठी बरेच जनरली काय केलं जातं, डायरेक्ट आणून त्याला उन्हात ठेवायचं आणि मग त्याला गरजेनुसार पाणी द्यायचं. या प्रकारच्या प्रोसेसला हार्डनिंग आज समज आहे अशा पद्धतीने. पण हार्डनिंग तसं नसतं. हार्डनिंग ज्यावेळेस तुम्ही रोप बाहेर आणून ठेवता त्यावेळेस तिथं मावा, पांढरी माशी अशा रस शोषणारे किडे पण येऊन बसू शकतात. आणि याच्यामुळे हे काय घेऊन येतील, त्यांच्यासोबत व्हायरस घेऊन येतील आणि ह्या रोपांनाच व्हायरस देऊन जाते. मग हे रोप शेतात आल्यानंतर त्याच्या ऑलरेडी मावा, नागाळी, पांढरी माशी यासारख्या किडी सोबतच त्याच्यासोबत काय आले तर व्हायरस सुद्धा घेऊन आले. मग अशी रोपं जर शेतकऱ्यांनी लावली तर त्याचं 100% नुकसान होणार म्हणजे होणार, अशी परिस्थिती तर निर्माण होते. मग अशा ठिकाणी तुम्हाला हार्डनिंग युनिट असं निवडणं गरजेचं आहे. नर्सरीमध्ये तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे आणि तिथं हार्डनिंग युनिट असं असायला पाहिजे. तुम्ही जरी हार्डनिंगला रोपं ठेवलेत तरी ते 12 फूट उंच त्याच्या चारी बाजून त्याला इन्सेक्ट नेट लावलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये मावा आणि पांढरी माशी किंवा असे इतर किडी त्याच्यामध्ये आतमध्ये येणार नाही असे. मग बरेचसे शेतकरी किंवा नर्सरीवाले म्हणतात की आम्ही रोज त्याच्यावर फवारणी घेतो, पण तुम्ही पांढरी माशी त्याच्यावर येऊन बसल्यानंतर तुम्ही फवारणी करून तिला मारत असाल पण तो पण तिने सोंड खुपसून त्याच्यामध्ये व्हायरस डिपॉझिट केलेला असेल तर मग अशी रोपं व्हायरसग्रस्त झाली. अशी गुणवत्ता हार्डनिंग युनिट असलेले तुम्ही नर्सरी निवडणं गरजेचं आहे. मग हे रोपांची गुणवत्ता काय? की रोपांची गुणवत्ता कमीत कमी 102 कपाचा ट्रे असावा, जेणेकरून त्याचा जो बॉल आहे, रूट बॉल, हा मोठा येईल. दुसरं, तुमचं जी स्टेमची जाडी आहे ती पेन्सिल साईज जाडी असायला पाहिजे. त्याचा कलर जो आहे काडीचा, हा तुम्ही कोकोपीट म्हणजे खालच्या बाजून जर बघत गेला तर तो पर्पल म्हणजे जांभळ्या कलरचा दिसायला चालू होईल आणि वरती तो ग्रीन असेल. हा पॅच तुम्हाला तिथे दिसायला पाहिजे. पानं जी आहेत निरोगी असायला पाहिजे, त्याच्यावर कुठली कीड, कुठला रोग याचे स्पॉट तुम्हाला तिथे दिसतात. निरोगी, हेल्दी आणि एक समान वाढलेली रोपं तुम्ही त्या ठिकाणी निवडली पाहिजे. आता मी म्हणजे बऱ्याच नर्सरीमध्ये एवढ्या 7-8 दिवसामध्ये फिरलोय. आता स्क्वेअर कॅव्हिटी मधले ट्रे वापरू राहिले तर त्याचे काही ऍडिशनल बेनिफिट आहे का? हा एक ट्रेन नवीन सेट होतोय. रूट कॉइलिंग हा प्रकार असतो. म्हणजे रोपं तयार करत असताना मुळं वाढतात आणि ती एका ट्रे खाली जे टिकणार आहेत याच्यानंतर त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना गोल फिरावं लागतं. परंतु याच्यामुळं काही एवढा मोठा फरक आजपर्यंत जाणवलेला नाही. रूट कॉइलिंग हा मुळातच प्रोसेस जी कन्सेप्ट आहे, हा त्याचा किती महत्व द्यायचं याच्यावरती वादविवाद होऊ शकतात. म्हणजे रूट कॉइलिंग नसतं ह्या मताचं आम्ही आहोत. कारण त्याची वाढ जी मुळांची होतच राहणार आहे. तुम्ही त्याला स्क्वेअर मध्ये द्या नाही तर गोल मध्ये द्या. आता समजा तो ट्रे आहे तो गोल आहे, कप किंवा इकडे स्क्वेअर आहे, पण त्याची वाढीची क्षमता आहे ती वाढणार आहे. मग गोल मध्ये थोडासा गोल राऊंड फिरेल आणि स्क्वेअर मध्ये काय होईल, वाकडा तिकडा होऊन बसेलच ना. हा कॉइलिंगचाच भाग झाला. परंतु रूट कॉइलिंग हे नसतं. त्यामुळे आता ट्रेन देतोय त्याचे फायदे नाही होत आहेत. मला तर अजून त्याच्यामध्ये काय फायदे एवढे जाणवले नाहीत स्क्वेअर आणि राऊंड मध्ये. आपण ते रेकमेंड पण फक्त एक आहे की रोपांची गुणवत्ता ह्या पद्धतीने निवडणं गरजेचं आहे. रूट कॉइलिंग काय असतं, म्हणजे एक्झॅक्ट त्याचा काय इफेक्ट होतो प्लांट? नाही, रूट कॉइलिंग म्हणजे काय की रोप एक मुळं जे आहेत त्याचं जे मेन मुळ आहे ते एका जागेवरती गोल फिरतं आणि ते मग पसरत नाही असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे ते झाडाची ग्रोथ जी आहे
ती होत नाही. न्यूट्रिशन अपटेकला काय त्याचा काही प्रॉब्लेम होतो का? येऊ शकतो, कारण मुळच तुमची एका जागेवर गट्टू झाले. पण हे जे फॅक्टर आहेत ना, तिथं झालेले मुलांना झालेली जखम, तिथं घुसलेला बॅक्टेरिया, तिथं त्या ठिकाणी व्हायरस सारखे पण आता लिप्कर सारखा व्हायरस आहे, तो मुलांवरती पण इफेक्ट करतोय, मुळं पण त्याची कॉईल होते. या प्रकारामुळे ते गोष्टी होत असतात. रोपं लावताना जखमा होतात आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळे फंगस त्याच्यामध्ये किंवा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये घुसतात आणि रूट कॉइलिंग किंवा तिथं मुलांना आजार होतो आणि मग मुळं वाढत नाही. हा त्याच्यातला एक मुख्य घटक आहे. परंतु रूट कॉइलिंग जर विचार केला तर मेन खोडाचं होतं, मेन मुळाचं होतं, जो की मूळ त्याला आधार द्यायचं काम करणार आहे. दुसरी मुळ आहे त्याला तंतुमय मुळ आहे, त्याला आपण लॅटरल रूट्स म्हणतो, ते आडवी पसरतात. हे रूट कॉइलिंग झालं तरी आडवी मुळे फुटतच असतात ना, पांढरी मुळे निघतच असतात आणि ते अन्नद्रव्य घेण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे एवढा इफेक्ट त्याचा काय होत नाही. अच्छा, आता रोप वगैरे लागवड झाली त्याच्यानंतर इरिगेशन मॅनेजमेंटवरती आपण कसं लक्ष दिलं पाहिजे? कारण मी जेवढं फिरलोय आणि मला जेवढं नॉलेज भेटले, कोणत्याही पिकाचं जर का आपण इरिगेशनवरती जर का प्रॉपर लक्ष जर का दिलं तर जवळजवळ 40-50% जे आपलं उत्पादन आहे ते वाढू शकतं जर का प्रॉपर इरिगेशन असेल तर ते टोमॅटो सारख्या पिकामध्ये कसं इरिगेशन केलं? याच्यामध्ये इरिगेशन साठीचा एकच भाग आहे, म्हणजे सगळ्याच पिकांसाठी एकसारखंच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वापसा कंडिशन ओळखता आली पाहिजे आणि वापसा कंडिशन नुसारच पाणी तुम्हाला द्यायला. प्रत्येकाच्या जमिनीचा पोत किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही वेगवेगळी आहे आणि ही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीनुसार ते पाणी धरून ठेवणार आहे, त्यानुसार पाणी पिकाला मिळणार आहे आणि मग त्याच्यानुसार आपल्याला तो रूट म्हणजे ह्याच्यामध्ये एक साधा कन्सेप्ट आहे की मुळांची डेप्थ, म्हणजे किती खोलवरती मुळ आहेत, किती भागात मुळ आहेत आणि त्या भागात असलेली माती किती काळ तुम्ही ओली ठेवताय याच्यानुसार वॉटर मॅनेजमेंट करायचं आहे. मग याच्यासाठी तुम्हाला वॉटर मॅनेजमेंट करताना कुणाच्या जमिनीमध्ये 2 दिवसांनी पाणी द्यायला लागेल, कुणाच्या जमिनीमध्ये 4 दिवसांनी लागेल. मग याच्यासाठी काय आहे की तुम्हाला वापसा ओळखता आला पाहिजे. वापसा ओळखायची साधी पद्धत आहे, तुम्हाला माती हातात घेऊन बघायची, त्याचा मुटका झाला, चिखल झाला का माती कोरडी झाली, याच्यानुसार तुम्ही वापसा ओळखणार आहे. नाहीतर आता वेगवेगळे डिव्हाइस मार्केटमध्ये आहेत जे तुम्हाला सॉइल मॉइश्चर दाखवतात, म्हणजे त्याचे प्रोब असतात, ते त्याच्यात मातीमध्ये इन्सर्ट करायचे आणि मॉइश्चर पर्सेंटेज किती आहे हे दाखवणार. 50% खाली मॉइश्चर पर्सेंटेज यायला लागलं की तुम्ही पाणी वॉटरिंग करायचं, 80% वरती मॉइश्चरिंग जाऊन द्यायचं नाही. हा त्या मशीनचा टूलचा उपयोग होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स आहेत बाजारात, त्याचा वापर शेतकरी करू शकतो. पण बेसिक जर तुम्ही बघितलं पाणी व्यवस्थापनामध्ये तर हे सांगतं की तुम्हाला जेवढी मुळांची जागा आहे, 2.5 फूट आपण जर टॉप दिलाय, जेवढी मुळांची कक्षा आहे तेवढा भाग प्रत्येक वॉटरिंग करताना ओला झाला पाहिजे. आणि दुसरं वॉटरिंग ज्यावेळेस तुम्ही देणार आहे, जेव्हा दुसरं इरिगेशन देणार आहे, त्यावेळेस तुमच्याकडे या सगळ्या भागामध्ये वापसा कंडिशन आलेली पाहिजे, तरच तुम्ही पुढचं पाणी द्यायला पाहिजे. मग शेतकरी रोज पाणी देतात किंवा दिवसाड पाणी देतात, 1 तास चालू करतात पाणी. काय होतं की तेवढ्याच कक्षात रोज पाणी पडतं. परिस्थिती निर्माण अशी होती की जर समजा 1.5 फुटामध्ये मुळ्यांची डेप्थ आहे आपले टोमॅटो, असं आपण गृहीत धरलं, रोज पाणी देत आहेत, त्याच्यामध्ये फक्त वरच्या 6 इंचामध्येच पाणी जातंय, खालच्या 6 इंचात पाणीच कधी गेलेलं नाही, म्हणून ती मुळं कोंब्यात आहेत, त्यांना पाणीच मिळत नाही. वरच्या 6 इंचामध्ये रोजच पाणी मिळतंय, याच्यामुळे तिथं वापसच येत नाही, रोज ते पाण्यातच आहेत, त्यामुळे ती कोंब्यात आहेत, ती काम करत नाहीत. आणि मधली 6 इंचातली तेवढी मुळांना थोडाफार वापसा मिळतोय, थोडंफार पाणी मिळतंय, मग तेवढीच काम करतायत. अशी स्थिती आज रोज पाणी देण्यामुळे होते. तुम्हाला पाणी दिल्यानंतर ना पहिल्या इंचापासून ते 1.5 फुटापर्यंत पाणी पोचेल एवढा वेळ पाणी चालू ठेवलं पाहिजे. दुसरं पाणी देताना वरून वापसा येत जाणार आहे, बरोबर, तो खालच्या थरापर्यंत पाणी संपत जाईल, त्यावेळेस दुसरं पाणी त्याच्यात द्यायचं. एवढं बेसिक जर समजून घेतलं तर त्या पद्धतीने मग हे सगळ्यांसाठी वेगवेगळं असणार, त्याच्यानुसार पाणी व्यवस्थापनाचं इंटरव्हल तुम्ही ठरवलं पाहिजे. अच्छा, आता रोप लागवडीनंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट किंवा ड्रिंचिंग याच्याविषयी थोडक्यात सांगा. कोणत्या ड्रिंचिंग केल्या गेलं पाहिजे, न्यूट्रिशन कसं दिलं वगैरे? याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर शेतकरी काय करतात, रोपं लावल्यानंतर लगेच घाई असते की काही ना काहीतरी आपण त्याला खायला द्यायला पाहिजे, बरोबर, ह्युमिक देऊ, दुसरं बुरशीनाशक देऊ कारण रोपं मरतात, कीटकनाशक देऊ कारण रोपांना आळी तिथं खा असतील ती कट मारेल, त्याच्यामुळे रोपं जातील, ही भीती असते. आणि याच्यामुळे शेतकरी पहिल्या दुसऱ्या दिवसातच या सगळ्या कॉम्बिनेशनचा वापर करायचा प्रयत्न करतो. पण बेसिक जर विचार केला तर तुमची जी रोपं आहेत ती नर्सरीतून ट्रीटमेंट घेऊन आलेली आहेत, त्यांना मायक्रोरायझा दिलाय, कोकोपीट स्टरलाइज केलंय, त्याच्यावरती फवारणी घेतल्यात, तिथं रोग आणि कीड नसणार आहे. दुसरं, तुम्ही ज्यावेळेस बेड प्रिपरेशनचं काम करत होता त्यावेळेस तुम्ही सगळी कामं केलेत, तुमच्या जमिनीमध्ये तुमचा इतिहास तुम्हाला माहिती असतो की आपल्या इकडे मर येते का, ह्याच्या आधी काही कीड होतं का, हुमणी होते का, आपण खतं दिलेत का, हे जर असतील तर त्याच्या उपाययोजना तुम्ही बेसल डोस मध्ये कीटकनाशकाच्या माध्यमातून, ग्रॅन्युल कीटकनाशकाच्या माध्यमातून करू शकता. हे झालं भाग. आता रोपं लावल्यानंतर परिस्थिती निर्माण काय करायची, त्याला रोपांना सगळ्यात बेसिक आहे की मुळांची वाढ करायची, कारण त्याची बाउलमध्ये मुळ आहेत आणि ती
बाहेर पसरली पाहिजे, हे सगळ्यात बेसिक आहे. आणि नंतर रोपं सेट होणार आहेत आणि त्याचा हम्म. पुढचा वाढ वाढणार आहे. हे मुख्य उद्देश आहे. हम्म. आणि त्याला रोपांना मर लागू नये म्हणून त्याची उपाययोजना. हम्म. जर एखाद्या शेतामध्ये तुम्ही रोपं लावल्यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये मर दिसायला लागली तर बुरशीनाशकाकडे जावा. म्हणजे जाय. जर मर दिसतच नाही तर बुरशीनाशक देऊ नका. जर आळीने कुठं खाल्लेलं दिसायला लागलं तर कीटकनाशकाचं ड्रेंचिंग करा. अदरवाईज द्यायची कीटकनाशकाची गरज नाही. म्हणजे जमिनीमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक पहिल्या 10 दिवसामध्ये अजिबात देण्याची आवश्यकता नसते. पहिल्या 10 दिवसातलं नियोजन. पहिल्या 10 दिवसामध्ये मुळी वाढून सेट होण्याचं काम होतं रोपांचं. यासाठी आयडियल परिस्थिती निर्माण करायची. मुळी वाढीसाठी सगळ्यांचा समज असतो ह्युमिक ऍसिड फुलिक ऍसिडमुळे मुळी वाढते. पण वास्तविक तसं नसतं. मुळी वाढीसाठी पाहिजे फॉस्फरस, दुसरं पाहिजे कॅल्शियम, जो की रूट टिप्स म्हणजे आपण दात म्हणतो आपले तसे रूट टिप्स तयार करण्याचं काम कॅल्शियमचं आहे. आणि त्याचे स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करण्याचं काम हे फॉस्फरसचं आहे. ही 2 अन्नद्रव्ये तिथे उपलब्ध असणं गरजेचं आहे. दुसरं, याच्यामध्ये जीवाणूमधले जे घटक आहेत, बायोलॉजिकल घटक आपण म्हणतो, हे सगळे बायोलॉजिकल घटक तिथे असणं गरजेचं आहे. त्यांनी जे सिक्रेट केलेले ऑर्गॅनिक ऍसिड असतात ते तिथे उपलब्ध असणं गरजेचं, जेणेकरून मुळी त्याच्यामध्ये वाढेल. ह्युमिक ऍसिड पेक्षा काय पाहिजे तर ऑर्गॅनिक ऍसिड जे जीवाणूंमुळे सिक्रेट जातात. त्याच्यामध्ये मायक्रोरायझा एक मित्र बुरशी असे की मुळी वाढण्यासाठी मदत करते. हे तिथं उपलब्ध असेल तर मुळी मोठ्या प्रमाणात वाढते. या प्रकारचे कॉम्बिनेशन तुम्हाला पहिल्या ड्रेंचिंग मध्ये द्यायला पाहिजे जर ड्रेंचिंग घ्यायचंच आहे. हे सगळं जमिनीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही बेसल डोस टाकलाय त्याचे हे न्यूट्रन दिली होती. तुमच्या जमिनीमध्ये मी आधीच आपण म्हणले की बायोलॉजिकल घटक उपलब्ध आहेत, हे असतील. जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला आळवणी करायची गरज नाही. पण ह्याची आपल्याला कमतरता वाटते म्हणून तुम्ही आळवणीमध्ये ह्या घटकांचे कॉम्बिनेशन घ्या. आणि त्याच्यासोबत जैविक बुरशीनाशक म्हणून ट्रायकोडर्मा घ्या, जे की तुम्हाला भीती वाटते की रोपांची मर होईल. बरोबर, मग तुम्ही ट्रायकोडर्मा घ्या. फॉस्फरस कॅल्शियम असलेलं कॉम्बिनेशन मार्केटमधले उपलब्ध आहेत ती घ्या. त्याच्यासोबत तुम्ही मायक्रोरायझा अशा प्रकारचे कॉम्बिनेशन जर तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्या आळवणीच्या स्ट्रक्चरमध्ये दिलं तर तुम्हाला ह्याचा फायदा होतो. आणि तुम्ही केमिकल बुरशीनाशक कीटकनाशक याला 10 दिवसाच्या पुढे गरजेनुसार त्याचा वापर करायला घेतला, रोपं लावल्यानंतर ना 1-2 रोपं मरणारच आहे. त्याची कारण शोधा, कशाने मेले. तुमच्या लावताना झालेल्या चुकामुळे मरू शकतात, तिथं पाणी नाही पोचलं म्हणून मरू शकतात, आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे बुरशीजन्य रोगाचा अटॅक झाला म्हणून मरू शकतात, किंवा आळीने अटॅक केला म्हणून मरू शकतात. मग याच्यातलं योग्य कारण शोधून त्याच्या उपाययोजना करणं हे बरं. पहिल्या आळवणीमध्ये तुम्हाला न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे. तुम्ही सांगितलं एक आळवणी सांगितली, त्यामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा सांगितला, फॉस्फरस युक्त ग्रेड सांगितली आणि मायक्रोरायझा सांगितली. फॉस्फरस आता हे केमिकल आहे. फॉस्फरस आणि ट्रायकोडर्मा, फॉस्फरस कॅल्शियम हे केमिकल नाहीत, हे न्यूट्रिशन आहेत, लक्षात घ्या. हे तुमच्या ऑर्गॅनिक खतामध्ये उपलब्ध आहेत, मग ते केमिकल झाले का? म्हणजे आता सेंद्रिय खताचं कुठलं आहे? शेणखत. शेणखतामध्ये फॉस्फरस आहे, तुम्ही अनालिसिस केलं तर फॉस्फरस सापडेल, कॅल्शियम सापडेल. मग शेणखत केमिकल आहे का? म्हणजे जे न्यूट्रिशनचे प्रोडक्ट आहेत हे केमिकल नाही. मी काय म्हणतो, ह्यांना तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये देता, मग तुम्ही शेणखतासोबत देता म्हणून ते सेंद्रिय खत आहे, तेच तुम्ही डीएपीच्या खतामध्ये देता म्हणून हे रासायनिक खत आहे. तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये देता याच्यावरती त्याची हे ठरतं, ते रासायनिक आहे का ऑर्गॅनिक आहे. पण असं काही नाही, फॉस्फरस हा सगळ्या घटकातून उपलब्ध आहे. त्याच्यातला फॉस्फरस तुम्ही बेसल डोस मधला दिला हे होत नाही. आता ट्रायकोडर्मा हा कधी मरणार आहे? ट्रायकोडर्मा काय तर बुरशी आहे. जर बुरशीनाशक त्या ठिकाणी दिलं तर ट्रायकोडर्मा मरेल. अदरवाईज तुम्ही कीटकनाशक सोबत जर दिलं तर ट्रायकोडर्मा मरणार नाही. बरोबर आहे ना? तसंच मायक्रोरायझा आहे. मायक्रोरायझा काय मित्र बुरशी आहे, त्याला जर तुम्ही मायक्रोरायझा बुरशीनाशकासोबत दिला तर तो मरेल. पण तो तुम्ही रासायनिक खतांसोबत दिला तरी तो मरत नाही. उलट वॉटर सोल्युबल जेवढ्या काही ग्रेड आहेत त्यासोबत जर तुम्ही मायक्रोरायझा दिला तर त्याची इफिशियन्सी अतिशय चांगल्या प्रकारे वाढते. त्यामुळे हे जे समज किंवा हे आहे हे भाग तुम्ही ह्याच्यातून शेतकऱ्यांनी दूर केले पाहिजे की ट्रायकोडर्मा सोबत आपण फॉस्फरस कॅल्शियम देतोय आणि तो मरणार आहे, असं होत नाही. हे न्यूट्रिशनचा भाग आहे आणि ते एकदम परफेक्ट लागू होतात. आपण ह्याच्यासाठी जे कॉम्बिनेशन पण बनवले मार्केटमध्ये आज आपण देतोही, खूप चांगल्या प्रकारे ते किटच्या स्वरूपात शेतकरी वापरतायत, अतिशय चांगले रिझल्ट. दुसरं कोणतंही काय करावं लागत नाही आणि मर होत नाही, फुटवे चांगले निघतायत, कारण मुळींची वाढ तेवढ्या झपाट्याने होते. म्हणून या प्रकारचं कॉम्बिनेशन निवडणं गरजेचं आहे. अच्छा, टोमॅटो पिकामध्ये कोणत्या प्रकारचे किडींचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात होतो? किडीचा विचार केला तर याच्यामध्ये टुटा अब्सोल्युटा एक किडा आहे जी जास्त प्रमाणात अटॅक करते. दुसरे पांढरे मासे, व्हाईट फ्लाय, जी आधी मायनॉर पेस्ट मध्ये होते पण आता खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटोवरती आहे, त्याच्यामुळे व्हायरस देखील लिप कर्ल व्हायरस पसरतो. फळ पोकरणारी आळी ही खूप मोठ्या प्रमाणात असते.
आणि याच्यानंतर किडीच्या मध्ये जर विचार केला तर याला आपण कीड नाही म्हणत, पण लाल कोळी जी इन्सेक्टच्या बाहेर आहे पण नॉन इन्सेक्ट पेस्ट मध्ये तिला गणलं जातं. लाल कोळी पण ही खूप मोठ्या प्रमाणात टोमॅटोमध्ये येते. त्या किडी मेजर आहेत, बाकीच्या पण थोड्या मोठ मावा येतो, साधी नागाळी पण येते, त्या पण किडी आहेत. आणि या किडी वेगवेगळ्या स्टेजनुसार पिकामध्ये अटॅक करत असतात. तुटा अप्सुलटा किंवा नागाळी ही जी एकाच कॅटेगरीतली येणारी कीड आहेत, ह्या सुरुवातीपासून पहिल्यांदा पानांवरती अटॅक करतात, नंतर फळांवरती अटॅक करतात. याच्यासाठी पहिले तर ट्रॅप लावणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की शेतामध्ये आपल्याकडे किती प्रमाणात या किडीचा अटॅक आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर वॉटर ट्रॅप लावले तर तुम्हाला त्या किडीचे पतंग त्याच्यामध्ये सापडतात, आणि मग लक्षात येतं की आपल्याकडे आज एवढे पतंग ह्या शेतामध्ये जर सापडत असतील तर किती प्रमाणात किडा आले असेल, त्याच्यानुसार तुम्ही फवारणीचं नियोजन करायचं. वेगवेगळे जे बाजारात वेगवेगळे कीटकनाशक आहेत तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. मागच्या वर्षी आपण चर्चासत्रामध्ये व्हायरस विषयी बोललो होतो. आता मागील 3-4 वर्षापासून व्हायरसचा प्रादुर्भाव टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात. त्याला कंट्रोल करण्यासाठी काही टिप्स देऊ शकता? याच्यामध्ये लीफ कर्ल व्हायरस आणि CMU प्लास्टिक व्हायरस ज्याला म्हटलं जातं, हे 2 व्हायरस सध्या टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, बाकी टॉस्पो वगैरे आहेत पण त्यांचं प्रमाण कमी. आता हे व्हायरस नियंत्रणामध्ये आहे ना, त्याला कलेक्टिव्हली आणि एकत्रित, म्हणजे आम्ही ह्याला म्हणतो एकात्मिक पद्धतीने आणि एकत्रित येऊन उपाय करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये नियंत्रण मिळवा. बघा, व्हायरसवरती बाजारात एकही औषध उपलब्ध नाही, अजून कोणालाही लेबल क्लेम त्याच्यामध्ये नाही. आणि जगामध्ये माणसातला व्हायरस असू द्या, म्हणजे ह्युमन बॉडीतला असू द्या, प्लांट मधला असू द्या, नाही तर अॅनिमल मधला, कुठल्याच व्हायरसवरती औषध नाही. आपण लसीकरण आणि प्रिकॉशन या माध्यमातून त्याच्यावर नियंत्रण मिळवतो. तसं आपल्या टोमॅटोमध्ये जे काय व्हायरस आहे याच्यावरती पण तुम्हाला नियोजनच महत्वाचं आहे. व्हायरसग्रस्त रोपं तुम्ही निवडता कामा नये, म्हणजे नर्सरी अशी निवडा जिथं तुम्हाला 100% व्हायरस फ्री रोपं मिळू शकतात. हा तर पहिला पार्ट आहे. तुम्ही टोमॅटोची रोपं लावली, याच्यानंतर तुमच्या शेतात हा व्हायरस घेऊन कोण येणार आहे, तर व्हाईट फ्लाय घेऊन येणार आहे, पांढरी माशी किंवा मावा ही किडी घेऊन येणार आहे CMU ला. तर ह्या किडीला तुमच्या शेतात येऊन देऊ नका, आणि याच्यासाठी जी उपाययोजना करा, तर तुम्ही व्हायरस पासून लांब राहू शकता. व्हाईट फ्लायला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय, जे शेतकरी कधीच ऐकायला तयार नाहीत, तुमच्या शेताच्या चारी बाजूने, आता व्हाईट फ्लायचे कॅरेक्टर तुम्ही समजून घ्या, ती कुणाला घेऊन येणार, लीफ कर्ल व्हायरस, तर आपल्याला व्हायरस नियंत्रण करायचं. व्हाईट फ्लाय काय करते, कधीही शेतामध्ये, टोमॅटो शेतामध्ये अंडी घालत नाही, दुसरी पिढी जन्माला घालत नाही, ती फक्त रस शोषण्यासाठी येते आणि माघारी जाते, आणि तिची पिढी गवतावरती, बांधावरती, दुसऱ्या पिकावरती जन्माला घालून परत दुसरी पिढी, काय तर टोमॅटोवरती केसाळ वाढ असते, त्याच्या पिल्लांच्या पोटामध्ये घुसतात आणि ते मरतात. त्याच्यामुळे कधीही व्हाईट फ्लाय दुसरी पिढी इथे जन्माला घालत नाही. मग ही व्हाईट फ्लाय कायम व्हिजिटर पेस्ट आहे, कायम बाहेरून येणार आहे. मग हिला बांधावरतीच आपण का थांबवू शकत नाही? मग ह्याला बांधावरती तुम्ही काय करा, टोमॅटो लावण्याच्या अगोदर मक्का लावून घ्या, जी टोमॅटोपेक्षा उंचीला 3 ते 4 फुटांनी कायम जास्त राहील. टोमॅटोची रोपं लावण्याआधी 15 ते 20 दिवस आधी मक्का लावायची. बाहेरून व्हाईट फ्लाय येताना ह्या मक्केवरती ग्रीनरी दिसते, तिथं थांबेल, बॉर्डर क्रॉप आपण त्याला म्हणतो, याच्यावरती ते बसेल. आता दुसरं कॅरेक्टर काय बघा, तिच्या तोंडामध्ये व्हायरस आहे, जी व्हायरस इन्फेक्टेड प्लांट मध्ये बसली होती आणि तिने ते कॅरी केलाय. आता ती ज्यावेळेस सेकंड टाइम जिथं रस शोषण्यासाठी सोडून खूप असणार, त्यावेळेस हा व्हायरस तिथे डिपॉझिट होणार आहे. परंतु तिथून उठून तिसऱ्या पिकावरती ज्यावेळेस बसेल त्यावेळेस तिच्या तोंडामध्ये व्हायरस नसतो, म्हणजे तो एका वेळेस एकाच ठिकाणी व्हायरस ट्रान्समिट करू शकतो. आपण हे मका जर लावली तर तिथंच बसेल, तिथं सोंड खूप असेल आणि इथं व्हायरस डिपॉझिट होईल. आपल्या मुख्य पीक टोमॅटोवरती तिथनं उडून येऊन येणार आहे, पण त्यावेळेस तिच्या तोंडामध्ये व्हायरस नसणार नाही. हा पहिला टप्पा तुम्ही जर बसवला, हा अडथळा निर्माण व्हाईट फ्लायच्या प्रवासात तुम्ही करू शकला, तर व्हायरस तिथं तुम्ही थांबवू शकता. आणि याच्यानंतर तुम्हाला चिकट सापळे आहेत जे लावायचे चारी बाजूनी किंवा शेतामध्ये, ज्याच्यामध्ये ही व्हायरस, ही पांढरी माशी अडकून जाते. आता व्हाईट फ्लायला झालंय काय, खूप भारी भारी औषधं मार्केटमध्ये आहेत, त्याचे रिझल्ट ही खूप चांगले आहेत, आणि शेतकरी म्हणतो आम्ही ती मारून तिला येऊनच देत नाही. पण परत बेसिक तिथंच आहे, जर पांढरी माशी डायरेक्ट येऊन, आता हे औषधं कशी काम करतात, सिस्टेमिक आहे, आंतरप्रवाह आहेत, हे पिकाच्या बॉडीत जाणार, म्हणजे आपण फवारणार पिकावरती, त्याच्यामध्ये ते सोंड खूप असणार आणि ते तिच्या पोटात जाणार ते केमिकल, आणि ते माशी मरणार आहे. पण ती सोंड खुपसली त्यावेळेस व्हायरस डिपॉझिट झाला होता, त्या व्हायरसला आपण नियंत्रण करू शकलो नाही. म्हणजे तुम्ही पांढरी माशीला मारताय, परंतु व्हायरस देऊन गेल्यानंतर मारताय. त्यासाठी बॉर्डर क्रॉप असणं हे बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे व्हायरस नियंत्रणामध्ये. म्हणून म्हणलं की एकात्मिक आणि एकत्रित पद्धतीने शेतकऱ्यांनी काम करायला पाहिजे, तर याच्यामध्ये आपण व्हायरसवरती नियंत्रण मिळवू शकतो. अच्छा, याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होतो? रोगामध्ये मेजर रोग जे बघितलं याच्यामध्ये, तर
लवकर येणारा करपा त्याला अर्ली ब्लाइट आपण म्हणतो. त्याच्यानंतर उशिरा येणारा करपा लेट ब्लाइट हा येतो. रोगामध्ये अजून टोमॅटोमध्ये सध्या सगळ्यात जास्त धुमाकूळ घातलाय तो म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट, ज्याला जीवाणूजन्य करपा म्हटलं जातं किंवा बऱ्याचशा भागामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळी नावं त्याची आहेत. पण हे 3 रोग सध्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. याच्यानंतर पण भुरी येते, डावणी येतो, गेरवा सारखा रोग जे बऱ्याचशा भागात म्हटलं जातं. म्हणजे ऍक्च्युली तो करप्याचे प्रकार आहेत वेगवेगळे, ते एकत्र मल्टिपल डिसीज म्हटलं जातं, एकत्र रोग येतात आणि त्याच्यामुळे मग ती गेरवा सारखी समस्या बरेच शेतकरी त्याला म्हणतात. पण हे रोग मेजर आहेत सध्या आणि हे रोग नेहमी बघितलं तुम्ही तर पाऊस ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस येतात. हे रोग येण्याचं म्हणजे तिन्ही रोगांसाठी लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट आणि बॅक्टेरियल ब्लाइट यांची जर कंडिशन तुम्ही तपासली, वातावरणीय कंडिशन कुठल्या वातावरणात येतात, तर याच्यामध्ये 5 ते 6 तासापेक्षा जास्त काळ पानं ओली राहिली पावसाने, धुक्याने, दवाने, त्याच्यानंतर ह्युमिड क्लायमेट तयार झालं, ह्युमिडिटी तुमची ही 50 पासून ते 90% तयार झाली, टेम्परेचर हे तुमच्याकडे किती 20 डिग्री पासून ते 30 डिग्री 40 डिग्री पर्यंत जरी असलं आणि ह्युमिड क्लायमेट असलं तर हा रोग येतो. म्हणजे सतत पडणारा पाऊस, ह्युमिड क्लायमेट, याच्यामध्ये हे रोग मोठ्या प्रमाणात येतात. हे 3 रोग सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. भुरीसारखा रोग टोमॅटोमध्ये येतो, पण हा 60-70 दिवसानंतर जास्त कॅनॉपी वगैरे झाल्यानंतर दिसतो. पण हे 3 रोग सध्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान टोमॅटोचं. त्याला कंट्रोल कसं करू शकतो आपण? बेसिक परत येतच आहे की टोमॅटो हा रोग येतो कशामुळे किंवा कुठून, याच्यावरती जर आपण नियंत्रण करायला उपाययोजना केल्या तर खूप फायद्याचं आहे. म्हणून लागवडीचं अंतर मी सुरुवातीला 5 फुटापेक्षा जास्त घ्यायला सांगितलं. 2 फुटापेक्षा 2 रोपातलं अंतर जास्त घ्यायला. का तर बुडातली जी गर्दी आहे ही तुम्हाला कमी करता येईल. हे रोग तुम्ही समजून घ्या कसे येतात. आपण सातत्याने शेती करतोय, टोमॅटो झाला की टोमॅटो, मिरची झाली की मिरची किंवा इतर पिकं, या सगळ्या पिकांच्या पानांवरती हे रोग येतात. हे रोगग्रस्त पानं कुठं पडतात? जमिनीवरती. म्हणजे ह्याचे जे बुरशींच्या ज्या बीजाणू आहेत किंवा बॅक्टेरियल ब्लाइट जीवाणूजन्य रोग आहेत, त्यांचे जीवाणू ते कुठे आहेत तर आपल्या मातीत आहेत. बरोबर. हे कधी येणार आहेत? ज्यावेळेस पावसाळ्याची स्थिती ह्यांच्यासाठी फेवरेबल वातावरण तयार झालं की बुरशी ऍक्टिव्ह होणार. आणि हे पहिल्या प्रथम कुठे येणार तर जे जमिनीच्या जवळ जे पान आहे याच्यावरती येणार. पावसाचे थेंब ह्याच्यावरती मातीवरती पडले की ते पान तुषार त्याचे वरती उडतात, त्याच्यासोबत मातीचे कण पण उडतात आणि ह्या मातीच्या कणांसोबत काय तर ह्या जीवाणू, बुरशांचे जीवाणू आहेत, हे सगळे रोगग्रस्त सगळे बीजाणू तिथे आहेत. हे पहिल्या पानांवरती, बुडातल्या पानांवरती पडतात. तुम्ही जर बघितलं पाऊस पडून गेल्यानंतर पान जर उलट करून गेलं तर खालच्या बाजूला सगळी माती चिकटलेली आहे आणि याच्यासोबत हे सगळे रोग आलेत आणि यांना हे क्लायमेट मिळतं. म्हणून पहिला अटॅक हा बुडातल्या पानांच्या ह्याच्यावरती होत असतो. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रसार जो आहे हवेच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या स्पर्श झाल्यानंतरच्या माध्यमातून ही बुरशी खालच्या पानांवर वरच्या पानावर असं करत शेंड्यापर्यंत पोहोचली जाते आणि आपलं पीक संपतं. आपल्याला अडथळा निर्माण कुठं करायचा आहे? बुडात. मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय? तुम्हाला अंतर जास्त ठेवल्यामुळे गर्दी कमी झाली, हवा खेळती राहिली, ह्युमिड क्लायमेट जास्त काळ राहत नाही, पानं लवकर सुकून जातात. याच्यानंतर तुम्हाला उपाययोजना काय करायच्या? हे रोग येतात बुडातल्या पानावर. 45 दिवसाचा टोमॅटोचा प्लॉट तुमचा झाला, त्याचं वय 45 दिवसाच्या पुढे झालं की बुडातली जी पानं आहेत ती अन्न निर्मितीमध्ये भाग घेत नाही. त्याच्यावरती डायरेक्ट सूर्यप्रकाश पडत नाही, कारण वरच्या पानांमुळे त्याच्यावरती सावली पडत असते. मग अशी पानं रोगाला लगेच बळी पडतात. अशी पानं तुम्ही कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्या. बुडातला जो पाला आहे साधारण 1 ते 1.5 फूट उंचीचा, हा पाला तुम्ही काढून खालची खोडं त्याची रिकामी करायची, ज्याच्यामुळं हे ह्या संपर्कात मातीच्या आणि पाण्याच्या संपर्कात येणार नाहीत, तिथं रोग येणार नाही आणि पुढे रोग वाढणार नाही. ह्या प्रायमरी उपाययोजना तुम्हाला करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर, बाजारामध्ये वेगवेगळे मॉलिक्युल आता उपलब्ध आहेत. याच्यावरती जवळजवळ मार्केटमध्ये आजही या वेगवेगळ्या बुरशांवरती रोग काम करणारे जवळजवळ 20 पेक्षा जास्त मॉलिक्युल उपलब्ध आहेत. हे तुम्ही वापरू शकता. फक्त याला काम करायचं वापरताना ग्रुप बदलून वापरा. बुरशीनाशकांचे ग्रुप लक्षात घ्या, त्याच्यानुसार वापर करा. तुमची सिच्युएशन वातावरणाची लक्षात घ्या. जर पावसाळी वातावरण आहे, टेम्परेचर कमी आहे, अशा वेळेस आंतरप्रवाही बुरशीनाशक न वापरता फक्त स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करा. ज्यावेळेस थोडंसं पावसाची उघडीप मिळेल, थोडासा सूर्यप्रकाश मिळेल, टेम्परेचर 25 डिग्रीच्या पुढे चाललंय, त्यावेळेस तुम्हाला आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. अशा बुरशीनाशकांची निवड आणि याच्यामध्ये जैविक बुरशीनाशकांचा पण वापर करून तुम्ही प्रायमरी स्टेजला काम करू शकता. अच्छा. तार बाज बांधणीमध्ये कशा प्रकारे आपण काही वेगळी कल्चरल प्रॅक्टिस आहे का? बांधणीच्या प्रोसेसमध्ये जर गेलं कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये, तर टोमॅटोचा जर विचार केला तर टोमॅटो हे वेलवर्गीय पीक होतं. याच्यानंतर हायब्रिडायझेशन मध्ये याच्यामध्ये 2 जीन्स एकत्र आले आणि मग झाड झुडूप वर्गीय कॅटेगरीत जायला लागलं.
पण आजही झाड काय आहे की ह्याला आधाराची गरज आहे. मग बेसिक आहे, ह्याला आधार द्यावा लागतो म्हणून तार काठी देणं गरजेचं आहे. आता बांधणीच्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा चुका शेतकऱ्यांकडे आजही होत. मग ते वेळे अभावी असतील, लेबरच्या अभावी असतील, किंवा त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला समजलं नसेल, अशा गोष्टी असू शकतात. पण बेसिक जर बघितलं तर झाडाला आधार देणं गरजेचं असतं. जर त्याला आधार मिळाला तरच त्याचे फुटवे खूप चांगल्या प्रकारे निघतात किंवा निघालेले फुटवे वाढतात. जर तुम्ही बघितलं उदाहरण म्हणलं तर झाड जे पडलेलं असतं, कल्लेलं असतं, त्याला बघा तुम्ही फुटवे खूप चांगले नेटाने निघलेले असतात, कारण त्याला एक आधार मिळाला असतो. आता होतं काय, झाडाला आधार जर दिला नाही आपण, त्याला आधार द्यायची पहिली प्रोसेस आहे 20 ते 21 दिवसामध्ये झाडाला पहिली सुतळी देणं बांधणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कुठलं वापरलंय तो भाग वेगळा आहे. म्हणजे कैची पद्धतीने तुम्ही सिंगल तार घेता किंवा टेबल पद्धतीने, बॉक्स पद्धतीने तुम्ही 2 खांब राहून 2 तारा दिल्या तर त्याला बॉक्स पद्धत म्हणतात. त्याच्यामध्ये बांधणी करणं ही जी आहे ती कैची पद्धत आहे. सिंगल तार आहे, याच्यामध्ये सगळी झाडांची जी कॅनॉपी आहे तुमची इकडे वाढली तरी तुम्ही अशा पद्धतीने तिथं बांधणार. पण बॉक्स मध्ये इथं एक तार असते आणि इकडे एक तार असते. याच्यामुळे इकडची काडी इकडे, इकडची काडी इकडे, आणि मधला जो भाग आहे हा असा एकत्रित होत नाही. याच्यासाठी कॉस्ट पण जास्त लागते, पण ते जास्त फायद्याचं पण आहे. आता दुसरी गोष्ट आहे, बांधणीमध्ये सुतळी इथं न बांधता पहिली सुतळी झाडाच्या खोडाला इथं बांधली पाहिजे, इथं खाली. इथं आता हे झाड बघितलं मेन स्टेमला, आता हे झाड बघितलं तुम्ही तर बघा, हे झाड असं कळलंय कारण यांनी बांधणी करायला उशीर केला आणि वेळ गेला असेल, पावसाअभावी किंवा लेबर नाही मिळत. हे झाड जर सरळ असतं, तुम्ही इथं जर सुतळी बांधली असतं तर हे झाड असं सरळ उभं असतं पहिली सुतळी. याच्यानंतर त्याला जे फुटवे निघतात, हे 1 2 3 4 असे जे फुटवे, त्या फुटवेच्या इथं ज्यांनी बांधले सुतळी, अशा पद्धतीने सुतळ्या बांधून परत वरती बांधत. पण पहिली सुतळी खोडात लागणं गरजेचं, आणि त्याच्यासाठी योग्य वय त्याचं आहे 20 ते 21-22 दिवसाचा जे स्टेज असते. याच्यामध्ये खोडाला जर तुम्ही सुतळी बांधली, झाडाला आधार दिला तर हे काम सोपं होतं. त्यांनी काय म्हणजे काय ऍडिशनल बेनिफिट आहे नाही, ऍडिशनल बेनिफिट म्हणजे तुमचं सेटिंग वाढतं, तुमचं उत्पादनाचं मध्ये फरक. आता तुम्ही बघा याच्यामध्ये तोटे काय आहेत. खाली झाड नाही बांधलं, जर आता ह्या प्लॉट मध्ये जर नजर फिरवलं तर आता थोडंसं वारं थांबलं, आपला वेळ जास्त गेले, पण दुपारच्या वेळेस जेव्हा हवा सुटत त्यावेळेस झाड अशा पद्धतीने हालत होतं. ओके, हे गोल फिरतं आणि इथं खोडाला इथं इजा होती, हे जखम झालं, मुळं डिस्टर्ब झाली त्या भागातली. याच्यामुळे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे झाडाचं, हे सगळं ते आधार शोधण्यात, आणि याच्यामुळे उत्पादकतेचे परिणाम होतो. वरती फुलगळ होणार, सेटिंग चांगली मिळणार नाही, कॅनॉपी चांगली मिळणार नाही, आणि पर्यायानं आपलं उत्पादन कमी होणार. हेच त्याला जर आधार तुम्ही योग्य वेळेत दिला तर त्याला पहिलं बेसिक, तुम्ही शेवटी कुणी असू द्या, आपण जन्माला सगळ्यात पहिल्यांदा उभा राहायला शिकतो. तुम्हाला आधार मिळणं गरजेचं आहे. तुम्ही आधार चांगला मिळाला की तुमची ग्रोथ होते. तसं झाडाला पहिल्यांदा काय पाहिजे, ह्याला तर आधार मिळाला पाहिजे. त्यांनी त्याच्यासाठी मुळं तयार केले, मुळांच्या वाटे पहिल्यांदा आधार शोधलाय. पण आता वरती ही वेल वर्गीय कॅटेगरीत आलं, त्याला खोडाला आधार पाहिजे. तुम्ही जर खोडाला आधार दिला की मग त्याची पुढची वाढ, फुटवे निघणं, फुलं निघणं ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट. त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ पाहिजे असेल तर तुम्हाला 20-21 दिवशी पहिली सुतळी लावणं गरजेचं आहे. आजही शेतकरी म्हणतात आम्ही उशिरा बांधतो पण आमचं उत्पादन निघतं, पण तुमची उत्पादन कॅपॅसिटी किती हे तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही 1000 कॅरेट घेत असाल आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही जिंकलो, पण तेच तुम्ही जर ह्या कल्चरल प्रॅक्टिसेस चांगल्या पद्धतीने केल्या, प्रॉपर केल्या, तर जिथं तुम्ही 1000 कॅरेट उत्पादन घेताय तिथं तुम्ही 1500 कॅरेट घेऊ शकता, 2000 कॅरेट घेऊ शकता. त्याच बाकीच्या सगळ्या कामामध्ये कल्चरल प्रॅक्टिसेसचं हे महत्व आहे. अच्छा, तर 1 एकर टोमॅटो मधून किती यील्ड निघू शकतं? याच्यामध्ये सीझन, परत ह्या कल्चरल प्रॅक्टिस तुम्ही प्लॉट किती काळ चालवता याच्यावरती डिपेंड करतं. आज आपल्याकडे 40 टनापासून 100 टनापर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. 40 टन म्हणजे 2000 कॅरेट, पार 4000-5000 कॅरेट पर्यंत शेतकरी पोहोचले. पण तुमच्या त्या जमिनीचा प्रकार, उत्पादकता, न्यूट्रिशन व्हॅल्यू, कल्चरल प्रॅक्टिसेस, या सगळ्या गोष्टी आहेत. ऑन अन ॲव्हरेज तुमच्याकडे उत्पादन हे 40 ते 50 टन तर निघलंच पाहिजे टोमॅटोचं. तर तुम्ही ह्या वाढलेल्या खर्चामध्ये तुमची प्रॉफिटेबिलिटी टिकवू शकता. नाहीतर टोमॅटोचे बाजारभाव जास्त राहतील म्हणूनच लागवड केली तर तुम्ही शेतीत फायद्यात राहू शकता असं नाही. तुम्हाला पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला हे करायचं की तुमचं बेसिक जे उत्पादन आहे याचा जो पहिला टप्पा आहे किंवा ह्याचा जो क्रायटेरिया आहे किंवा ह्याची जी तुम्हाला बॉर्डर राखून घ्यायची ती तुमची 40 टनाची तरी असली पाहिजे. आणि मग तुम्हाला तो बाजारभाव, मग तुमची ती कॅल्क्युलेशन, तुमचे मग प्रॉफिटेबिलिटी हे तिथून पुढे येते. आज आपण एवढ्या पद्धतीने बघतो, म्हणजे मी मागे सुरुवातीला पण म्हणलं आपण इकोसिस्टमच्या बाहेर जाऊन ज्यावेळेस काम करतोय त्यावेळेस शेतकरी काय विचार करतो की माझा 1000 रुपयानेच टोमॅटो विकला जाणार आहे, 1000 रुपये कॅरेटने, त्यावेळेस मला काय फरक पडत नाही इकोसिस्टमचा. पण बाजारभाव कुणाला समजत असतील नसतील हा भाग वेगळा आहे. पण जर तुम्हाला ते बाजारभाव 1000 रुपयाचे मिळालेच नाही तर तुम्ही जे तुम्ही आधी काम केलं होतं ते सगळं फेल होऊ शकतं.
पण बाजारभावापेक्षा तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय, तुमची उत्पादकता आणि तुम्ही त्याच्यासाठी त्या उत्पादकसाठी किती खर्च केला. तर 1 एकर मध्ये किती खर्च येऊ शकतो टोमॅटोला? याच्यामध्ये टोमॅटोचं उत्पादनचा प्रति किलो एकरावरती नाही जाणार, कारण एकरावरती गेलं तर परत तिथंच येतं. तुमचे उत्पादक 1000 कॅरेट वाल्याची कॉस्ट जास्त लागू शकते, बरोबर आहे ना, म्हणजे किंवा जास्त निघलं तर हे झालं. बरोबर. पण तुम्हाला प्रति किलो कॉस्ट तुमची टोमॅटोची मोजता आली पाहिजे आणि प्रति किलो तुम्हाला उत्पादकतेमध्ये विचार करावा लागेल. एका किलोचा जर विचार केला तर आज एवढे कॉस्ट वाढले, त्याच्यामध्ये 7 रुपये 8 रुपये प्रति किलो पासून ते 12 रुपये प्रति किलो पर्यंत उत्पादकताची खर्च टोमॅटोचा आहे. पण हे तुम्ही कल्चरल प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून, हे तुमच्या इकोसिस्टमच्या माध्यमातून याला कमी करू शकता. 5 रुपये प्रति किलो पासूनची कॉस्ट 5 रुपये प्रति किलो पर्यंत टोमॅटो तुम्ही उत्पादनामध्ये विकू शकता. आज माझ्याकडे एवढे उदाहरण आहेत, म्हणजे इकोसिस्टम मध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर या शेतकऱ्यांचा आमचा एक शेतकरी होता मागच्या 2 वर्षापूर्वी, किंवा मला वाटतं 2024 मध्येच असेल त्याचं, की टोमॅटोचं रेट हा 100 रुपयाच्या पुढे गेलाच नाही कॅरेटचा, त्यांनी लावलेल्या त्या पिरियडमध्ये. पण त्यांनी जी उत्पादकता गाठली 50 टनाच्या पुढची, मग याच्यामध्ये त्याला 100 रुपये कॅरेटने देऊन आणि त्यांनी जे इकोसिस्टम मध्ये काम केलं त्याची मी मार्केटिंग कॉस्ट होती तुम्हाला म्हणलं फक्त 10 रुपये, म्हणजे कॅरेट तोडून मार्केटमध्ये न्यायचे ह्याचे 10 रुपये आणि त्याची बाकी प्रोडक्शन कॉस्ट, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो 100 रुपयाने देऊन देखील त्यांनी उत्पादन खर्च क्रॉस करून त्याला थोडेफार पैसे राहिले. म्हणजे 100 रुपये कॅरेट म्हणजे फक्त किती राहिले, दर जर मिळाला तर त्याचा विचार केला तर फक्त हे किती 2 रुपये 4 रुपयाच्या आसपासचा रेट झाला, 4 रुपयाच्या आसपास, तरी सुद्धा त्याला उत्पादन खर्च काढता येऊ शकतो. का तर तो इकोसिस्टम मध्ये राहिला, त्याच्या प्रोडक्शन कॉस्ट आणि उत्पादकता ह्या गोष्टी त्यांनी मॅच करणं गरजेचं आहे. आता एक शेवटचा आपला एक सांगा की बरेच शेतकऱ्यांना टोमॅटोचे बाजार भेटले नाही आणि थोडे नाराज आहे, तर टोमॅटो मध्ये जर का सक्सेस आपल्याला बनायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, एक मेसेज आहे त्यांना. टोमॅटो मध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्ही तुमची इकोसिस्टम सोडू नका, बेसिक. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. आणि टोमॅटो मध्ये सक्सेस होण्यासाठी सातत्य पाहिजे. आजपर्यंतचा अनुभव असा आहे की प्रत्येक हंगामाचा जर विचार केला तर दर 3 वर्षातून एकदा तर त्या हंगामाचा नंबर येतो बाजारभाव हायेस्ट राहण्यामध्ये. त्याच्यामुळे आपण दरवेळेसच हंगाम बाजारभावाच्या चढत्या ह्याच्यातून राहू शकतो असं काही नाही. तुम्ही तुमचा हंगाम सोडू नका, त्याच्यामध्ये तुमची इकोसिस्टम मध्ये तुमचं सगळं सेट झालेलं असतं, त्यानुसार काम करा. टोमॅटोमध्ये उत्पादकता गाठा, जी तुमची बेसिक उत्पादकता असेल. आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये याच्यामध्ये तुम्हाला अजून खूप काही शिकण्यासारखं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कल्चरल प्रॅक्टिसेसच्या माध्यमातून तुमची प्रोडक्शन कॉस्ट ही खूप कमी करू शकता. मी जरी 8 रुपये म्हणत असलो तरी 4 रुपये 3 रुपये प्रति किलो कॉस्ट येऊ शकते. अशा पद्धतीची कामं आजही केली जाऊ शकतात. म्हणजे कल्चरल प्रॅक्टिस मधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे बांधणे असेल, बुडपाला काढणं असेल, तुमच्या जमिनीची निवड असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे बेसिक जर म्हणलं शाश्वत फार्मिंगचं, सस्टेनेबल फार्मिंग आपण म्हणतो, किंवा शासनही त्याच्यामध्ये काम करतं किंवा बरेचसे विद्यापीठ त्याच्यामध्ये बोलतात की आपण सस्टेनेबल फार्मिंगच्या मार्गे गेलं पाहिजे. पण जर तुम्ही अगदी कॅश क्रॉपच्या बाबतीत कधी सस्टेनेबल फार्मिंग वरती बोललं जात नाही, पण तुम्हाला कॅश क्रॉप मध्ये म्हणजे आपण टोमॅटो, कांदा वगैरे हे पिकं म्हणतो, ह्याच्यात जर सस्टेनेबल फार्मिंग काय असेल तर ते आहे कल्चरल प्रॅक्टिसेस. आणि ह्या कल्चरल प्रॅक्टिसेसला आजही कितीही तंत्रज्ञान प्रगत झालं तरी कल्चरल प्रॅक्टिसेसला पर्याय उभा राहू शकत नाही. फक्त त्याचं स्वरूप बदलेल, काम करण्याची पद्धत बदलेल, मशिनरी येतील, पण कल्चरल प्रॅक्टिसेसला तुम्ही पर्यायी शोधू शकत नाही. तो औषध आणि खताच्या बाबतीतनं आज शोधला जातोय. म्हणजे रोग नियंत्रणामध्ये आपण जे पर्याय सांगितले त्याच्यापेक्षा जास्त काही लोकांना आवडतंय पाला काढण्यापेक्षा की आम्हाला 4000 रुपयाचं औषध सांगा आम्ही फवारू. म्हणजे जे आपण ह्याला पर्याय काय शोधतोय तर खतं आणि औषध सोडतोय. आणि खतं आणि औषध हे पर्याय असू शकत नाहीत. कल्चरल प्रॅक्टिसेस बेसिक आहेत आणि याच्यानंतर ना मग खतं आणि औषध आहेत. तर या माध्यमातून आपण टोमॅटो शेती फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे ह्या चर्चेत मी काही गोष्टी समजलो. एक तर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची, बरोबर. दुसरं आपल्याला खर्च कमी करायचा आहे, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कमी करायचं. दुसरं आपल्याला सातत्य ठेवायचंय. तिसरं म्हणजे आपल्याला कल्चरल प्रॅक्टिसेस प्रॉपर ठेवायचे. जर का ह्या हिशोबाने जर का आपण नियोजन केलं तर 100% आपण टोमॅटोमधून प्रॉफिटेबल जाऊ शकतो किंवा जास्त नफा करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सरांसोबत जर का जोडलं जायचं असेल तर सरांच्या युट्यूब चॅनलची लिंक मी ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सरांसोबत जोडले जा. धन्यवाद.